नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण काल मागच्या लेक्चरला जे आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जे मराठी व्याकरण शिकवत आहोत त्याच्यामध्ये काल आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आणि काल आपण संधीला सुरुवाती केली होती. संधी कशी ओळखायची, संधीचे 3 प्रकार, त्या तिन्ही प्रकारच्या व्याख्या, या बऱ्याच गोष्टी ज्या आपण काल चर्चा केली होती. आणि आपण संधीच्या स्वरसंधीला सुरुवात देखील आपण केली होती. काल स्वरसंधीची आपण काल काही उदाहरणंही पाहिली होती. आज आपण राहिलेली स्वरसंधी आणि पुढच्या ज्या संधी आहेत त्या संधीविषयी आपण आज उदाहरणं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ती उदाहरणं आपण आज या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला, काल आपण संधीची उदाहरणं पाहिली. आणखी काही उदाहरण सांगतो तुम्हाला मी. बघा, गणेश हा शब्द आहे, रमेश हा शब्द आहे. बघा, तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. लक्षात ठेवा विग्रह कसा करायचा आणि बहुतांश उदाहरणं लक्षात ठेवा. मी जी संधीची उदाहरणं घेणार आहे ती बहुतांश उदाहरणं ही परीक्षेला आलेली उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिसलाही तो सोपं जाईल. तुमचं एक महत्वाचं काम आहे, लक्षात ठेवा. तुमचं महत्वाचं काम असं आहे की तुम्ही याच्याही पेक्षा वेगळी आणखी उदाहरणं तुम्ही सोडवली पाहिजे. लक्षात ठेवा, न बघता तुम्ही ती उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुम्हाला एक आयडिया येईल, तुम्हाला एक प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाली की तुम्हाला लवकरात लवकर संधी ओळखता येईल, संधी एखाद्या शब्दाचा विग्रह करता येईल. पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला संधीवरती सरळ सेवेला 2च प्रकारचे प्रश्न येतात. एकतर दिलेल्या शब्दाची संधी ओळखा किंवा दिलेल्या शब्दाचा विग्रह करा. लक्षात ठेवा, 2च प्रश्न आहेत. संधी कधी ओळखता येते, अगोदर विग्रह करता आला पाहिजे आणि विग्रह करता आला की मग संधी तुम्हाला आपोआप ओळखता येते. लक्षात ठेवा, ठीक आहे. बघा, गणेश, रमेश, महेश, लोकेशचा, राजेश, परमेश्वर, ज्ञानेश्वर, किती उदाहरणं आपल्याला सांगता येते. लक्षात ठेवा. बघा, मी तुम्हाला भरपूर उदाहरणं सोडून देतो. लक्षात ठेवा, अशी भरपूर उदाहरणं आहेत जी आपल्या परीक्षेला विचारलेली आहेत किंवा विचारलं जाऊ शकतं. बघा, आता गणेश हा शब्द लगेच तुमच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की गणेश या शब्दाचा विग्रह गण अधिक ईश असतो. लक्षात ठेवा, काय असतो, गण अधिक ईश. याचे नियम आहेत. आता तुम्हाला मी चलत चलत नियमही सांगतो, पण नियमाची तुम्हाला आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, इथनं काय बाहेर काढायचं, रम अधिक ईश. रम असतं का, रम नाही, रम वेगळं, रमा वेगळी असते. लक्षात ठेवा. मग हिथं विग्रह करताना आपल्याला रम न घेता रमा घ्यावं लागतं. मग हे कधी कळतं माहिती आहे तुम्हाला, हे तुम्हाला कधी कळतं, रम का घ्यायचं नाही किंवा रमाच का घ्यायचं, हे तुम्हाला कधी कळतं, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही अशी आणखी उदाहरणं सारखी वारंवार सोडवाल, तेव्हा तुमच्या गोष्टी लक्षात येते. बरोबर. आता नेमकं हे झालं कसं तुम्हाला हे सांगतो. बघा, इथं बघा, गण, इथं अ आहे. लक्षात ठेवा, पहिल्या पदाच्या शेवटी अ आहे, पुढे ई आहे. लक्षात ठेवा, बरोबर. अ किंवा आ पुढे ई आला तर त्याचा ए होत असतो. ए हा संयुक्त स्वर आहे, तो कसा तयार झाला आपण पाहिले. लक्षात घ्या, इथं अ आहे, इथं ई आहे, त्याचा मिळून तयार होतो ए. लक्षात ठेवा, म्हणून इथं अ होतं, इथं ई होतं, पण इथं ए आले. लक्षात घ्या, असा नियम आहे. सगळीकडे सेम आहे. मग जिथं जिथं बघा शब्दामध्ये जिथं जिथं ए आलाय तो ए काढून टाकायचा आणि त्या एच्या ऐवजी फक्त ई घ्यायचं. लक्षात ठेवा. मग कसं होईल, महेश, महा अधिक ईश असतं. लक्षात ठेवा. लोकेच्या, लोक अधिक इच्छा. इच्छामध्ये ई बघा कसं लिहिलंय मी, इच्छामध्ये ई रहस्व असतं. लक्षात ठेवा, दीर्घ नाही घ्यायचं. आणि ईश्वर असेल, ईश असेल, ई नेहमी दीर्घ घ्यायचं. लक्षात ठेवा. राजेश, लक्षात ठेवा, राजा अधिक ईश. लक्षात ठेवा, झालं ना. परमेश्वर कसं होईल मग, बरोबर, काही मुलं सांगतात परम अधिक ईश्वर. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर कसं होईल मग, ज्ञान अधिक ईश्वर. झालं ना. बघा, सगळीकडे पहिल्या पदाच्या शेवटी हे पहिलं पद आहे. लक्षात ठेवा, हे पहिलं पद आहे. प्रत्येक ह्या उदाहरणामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी अ आले. लक्षात ठेवा. आणि त्या अ च्या पुढे ई आलाय, मग तो ई रहस्व असेल किंवा दीर्घ असेल. आणि जर पहिल्या पदाच्या शेवटी अ किंवा आ आलं, बरोबर आहे, अ येऊ शकतं किंवा आ येऊ शकतं, तर त्या अ आणि आच्या बदली ए तयार होत असतो. लक्षात ठेवा. मग नियम असा आहे, अ किंवा आ पुढे ई किंवा ई आला तर ए होत असतो. लक्षात ठेवा. त्याला गुणादेश स्वरसंधी म्हणतात, पण ते तुम्हाला मी सांगत नाही गुणादेश काय आणि वृद्धादेश काय आणि दीर्घादेश. फक्त आपल्याला महत्वाचं एवढंच आहे. बघा, मग तुम्हाला आता एक शब्द मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा, लंकेश्वर हा शब्द आहे. लंकेश्वर याच मालिकेतला शब्द आहे. मग तुम्हाला या लंकेश्वरचा विग्रह पटकन करता आला पाहिजे. हा जसा विग्रह ज्ञानेश्वरचा आहे, परमेश्वरचा आहे, तसा लंकेश्वरचा आहे. मग काय होईल, लंक चालेल का, लंक नाही ना, लंक असतं का, नाही. मग काय असतंय, लंका अधिक ईश्वर असणार. लक्षात ठेवा. मग तुम्हाला प्रश्न विचारला परीक्षेला, लंकेश्वर या शब्दाची संधी ओळखा. स्वरसंधी आहे, व्यंजन संधी आहे का विसर्ग संधी आहे. मग तुम्हाला लंकेश्वर या शब्दाची संधी ओळखायची आहे मित्रांनो.
तर लंकेश्वर या शब्दाची संधी तुम्ही डायरेक्ट ओळखू शकत नाही. अगोदर लंकेश्वर या शब्दाचा विग्रह तुम्हाला करता आला पाहिजे. ओके, मग लंकेश्वरचा विग्रह कसा केला मला सांगा. लंकेश्वरचा विग्रह मी लंका अधिक ईश्वर केला. मग बघायचं कुठं काय आलंय, लक्षात ठेवायचं. लंका आ आलंय, ईश्वर ई आलंय, म्हणजे एकत्र येणारे, एका पाठीमागून एक येणारे दोन्ही वर्ण इथं काय आहेत मित्रांनो, स्वर आहेत. आणि जर एका पाठीमागून एक येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर ती स्वरसंधी आहे. याचा अर्थ लंकेश्वर हा शब्द स्वरसंधीचं उदाहरण आहे, असं ओळखावं लागतं. लक्षात घ्या. तुम्ही डायरेक्ट उदाहरण पाठ करून चालणार नाही. तुम्ही उदाहरण पाठ करता लंकेश्वर स्वरसंधी असं नाही, किती उदाहरण तुम्ही पाठ करणार. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय मित्रांनो, तुम्हाला विग्रह करण्याची एक आयडिया येऊ द्या. याला नियम पण असतात, लक्षात ठेवा. पण नियम लक्षात ठेवायची काय करणार बघा, तुम्हाला यायला पाहिजे. लक्षात ठेवा. रामेश्वर तुम्ही मनानं तयार केलं पाहिजे. रामेश्वर, राम अधिक ईश्वर, पटकन कळत, हळूहळू येतं. मी ते सांगितलं सुरुवातीला जेव्हा मी अभ्यास करत होतो मित्रांनो, तेव्हा मला स्वरसंधी जड जात होती. पण आता मला प्रॅक्टिसनं सवय झाली की कुठलाही शब्दाला तर मी त्याचा विग्रह लगेच सांगू शकतो. लक्षात ठेवा. तुम्हालाही ते होऊ शकतं, पण कशी त्यासाठी गरज काय, प्रॅक्टिसची गरज आहे. मग जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा हा विग्रह योग्य प्रकारे करता आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. ओके, चला, ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, स्वरसंधीची आहेत. काली आपण स्वरसंधीची काही उदाहरणं पाहिजे, लक्षात ठेवा. अजून आपल्या स्वरसंधीची भरपूर उदाहरणं पाहिजे. चला, ओके, पुढे बघा. चंद्रोदय बघा, नियम बदलते हा, लक्षात ठेवा. चंद्रोदय, सूर्योदय बघा, चंद्रोदय सूर्योदय परिशाल्य शब्द असतात, लक्षात ठेवा. असं गंगोदक, गंगोदक, अन्योक्ती, अन्योक्ती. पुढे बघा, परोपकार, परोपकार, लंबोदर. बघा किती उदाहरण तुम्हाला, बघा प्रत्येक ठिकाणी एक साम्य दिसतं. सगळीकडे ओ ओ आलंय. लंबोदर, चंद्रोदय, गंगोदक, परोपकार, सूर्योदय, सगळीकडे ओ आलंय. याचा अर्थ ओ कुणाच तरी ऐवजी आले. मग कुणाच्या ऐवजी आले ते तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर. लंबोदर, महोत्सव, महोत्सव, बरोबर. ज्ञानोदय, ज्ञानोदय. बघा किती उदाहरणं घेतो, लक्षात ठेवा. बरोबर. मानसोपचार, मानसोपचार. बघा बाद झाले एवढे उदाहरण या नियमाचे, लक्षात ठेवा. बघा चला पुढे. आता कसं सोडायचं बघा, पटकन तुम्हाला कळलं पाहिजे. चंद्रोदय लगेच कळलं पाहिजे. दोन शब्द आहेत. आम्हाला चंद्रोदय म्हणलं की लगेच कळलं पाहिजे. इथं चंद्र आणि उदय आले, लक्षात ठेवा. संपला विषय. बघा कसं आलंय, याचा विग्रह असतो चंद्र अधिक उदय. मग इथं अ आलंय, चंद्र अ आहे बघा, लक्षात ठेवा. आणि पुढे उ आलाय, आणि अ च्या पुढे उ आला तर त्याचा ओ होत असतो, लक्षात ठेवा. बघा चंद्रोदय, सूर्योदय, गंगोदक, अन्योक्ती, परोपकार, लंबोदर, महोत्सव, ज्ञानोदय, मानसोपचार. संपला विग्रह. मग आता सूर्योदयाचा विग्रह कसा सांगा. सूर्य अधिक उदय होणार. बघा गंगोदक, गंगा अधिक ओ काढायचं, तिथं उ टाकायचं. उदक, उदक म्हणजे पाणी, लक्षात ठेवा. उदक पाणी, जीवन, सलिल, वारू, वारी, अंबू, पय, तोय हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. अन्योक्ती काय होईल मग, अन्य अधिक उक्ती होणार, लक्षात ठेवा. अन्य अधिक उक्ती. परोपकार काय होईल, पर अधिक उपकार होणार. बघा तुम्हाला एक साम्य दिसलं पाहिजे. इथं पहिल्या पदाच्या प्रत्येक ठिकाणी शेवटी अ किंवा आ येणारा, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या पदाची सुरुवात ही दीर्घ उ किंवा रस्व उ होणार, लक्षात ठेवा. संपला विषय. आणि त्यांच्याऐवजी ओ येणार आहे. कारण ओ हा संयुक्त स्वर आपण पाहिला कसा तयार होतो, अ अधिक उ रस्व उ किंवा दीर्घ उ तयार होतो, लक्षात ठेवा. बरोबर. चला पुढे. लंबोदर कसं होईल, लंब अधिक उदर, लक्षात ठेवा. लंब अधिक उदर. महोत्सव कसा होईल, महा अधिक उत्सव, लक्षात ठेवा. बघा ज्ञानोदय काय होईल, ज्ञानाचा उदय, ज्ञान अधिक उदय. आणि मानसोपचार, मानस अधिक उपचार. झालं ना. किती उदाहरणं तुम्हाला दिली, लक्षात ठेवा. तुम्हाला मनानं सांगता आले पाहिजे, लक्षात ठेवा. ओके. आता अजून मी तुम्हाला आणखी काही उदाहरणं सांगतो. बघा ती उदाहरणं तुम्हाला तोंडीच उदाहरणं ती सांगता आली पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर. ग्रामोद्योग काय होईल, ग्रामोद्योग, ग्राम अधिक उद्योग, लक्षात ठेवा. बरोबर.
ग्राम अधिक उद्योग ग्रामोद्योग होईल, लक्षात ठेवा. प्रश्नोत्तर प्रश्न अधिक उत्तर, उत्तरोत्तर उत्तर अधिक उत्तर. अशा स्वरूपाची तुम्हाला इतर सांगितलेली उदाहरणं किंवा या टाईपची परीक्षेला विचारलेली उदाहरणं तुम्हाला मनानं सोडवता आली पाहिजे याच्या अनुषंगाने, लक्षात ठेवा. म्हणजे हे जी उदाहरणं तुम्ही पाहिलेत ह्या उदाहरणाच्या अनुषंगाने तुम्हाला इतरही उदाहरणं त्या ठिकाणी सोडवता आली पाहिजे. ओके, चला पुढे बघायची आणखी उदाहरणं. चला भरपूर उदाहरणं बघूया आपण. बघा, देवर्षी, लक्षात ठेवा. देवर्षी हा शब्द आहे, महर्षी हा शब्द आहे. देवर्षी, महर्षी, राजर्षी. बघा देवर्षी लगेच कळलं पाहिजे तुम्हाला. देवर्षी, देव आणि ऋषी एकत्र आलेत. देव आणि ऋषी, देवर्षी. मग कसा होईल विग्रह? देव अधिक ऋषी, लक्षात ठेवा. देव अधिक ऋषी असणार आहे. महर्षी, महा अधिक ऋषी असणार आहे, लक्षात ठेवा. महा अधिक ऋषी. राजर्षी काय होईल? राजा अधिक ऋषी असणार आहे, लक्षात ठेवा. झालं ना? प्रत्येक ठिकाणी काहीतरी साम्य आहे, लक्षात ठेवा. देवर्षी, महर्षी, राजर्षी, राजा अधिक ऋषी, महा अधिक ऋषी आणि देव अधिक ऋषी, लक्षात ठेवा. असा विग्रह असायचा. ओके, चला पुढे. आता बघा, क्षणेक, क्षणेक. पुढं सांगू. हे सगळी स्वरसंध्या, लक्षात ठेवा. ही सगळी आपण जे पाहतोय कालपासून आपण पाहतोय, मागच्या लेक्चर पासून पाहतोय आपण. मागच्या लेक्चर जेव्हा संधी सुरू केली तेव्हा काय आपण स्वरसंधीची उदाहरणं पाहिली, आणि आजचं लेक्चर सुरू झाल्यापासून ही जी सगळी उदाहरणं पाहतो मित्रांनो ती स्वरसंधीची उदाहरणं, लक्षात ठेवा. मग नंतर व्यंजन संधीची पाहू, नंतर विसर्ग संधीची पाहू. बघा, क्षणेक, मतैक्य. बघा, क्षणेक, मतैक्य ही सगळी स्वरसंधीची उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. एक एक, सदैव, सदैव. बघा त्याचा विग्रह कसा होईल तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. क्षणेक काय असलं? क्षणेक एक क्षण असणार आहे, म्हणजे काय होईल सांगा? क्षण अधिक एक असणार आहे, लक्षात ठेवा. मतैक्य, मत अधिक ऐक्य नसणार आहे. ऐक्य असतं ना, ऐक्य असतं का? ऐक्य असतं, ऐक्य असतं. एक एक काय होईल? एक अधिक एक होणार आहे, लक्षात ठेवा. सदैव, सदा अधिक एव असतं, लक्षात ठेवा. आता बघा इथं क्षण आलंय, लक्षात ठेवा. पुढे एक ए आलाय. आणि ए दोन कोण आहेत? स्वर आहे, म्हणजे ही स्वरसंधी आहे, बरोबर. इथं बघा सदा आलंय, आ अधिक एव ए आले, लक्षात ठेवा. आ आणि ए दोन स्वर आहेत, म्हणजे ही स्वरसंधी आहे, लक्षात ठेवा, बरोबर. बघा ना सगळीकडे अ ए ए ऐ आले, त्याचा ऐ झाले, लक्षात ठेवा. असा नियम असतो. मी नियम तुम्हाला पुन्हा सांगतोय, नियम जाणीवपूर्वक सांगत नाही तुम्हाला मी, लक्षात ठेवा. फक्त विग्रह कसा झालाय, दोन वर्ण एकत्र कोणते आले, लक्षात ठेवा, हे तुम्हाला सांगतोय. कारण खूप नियम आहेत, लक्षात ठेवा. स्वरसंधीचे 8-10 नियम आहेत, व्यंजन संधीचे 8-10 नियम आहेत, विसर्ग संधीचे 8-10-12 नियम आहेत. मग 30-35 नियम लक्षात आणून सोपं नाही, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला नियम सांगत नाही, फक्त विग्रह कसा करायचा आणि तो संधीचा प्रकार कोणता आहे, स्वरसंधी आहे का, व्यंजन संधी आहे का, विसर्ग संधी आहे, बरोबर. आणि आतापर्यंत आपण स्वरसंधीच पाहतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, चला पुढे. पुढे बघा, जलौघ, जलौघ, कृपौघ, कृपौघ, वनौषधी, वृक्षौदार्य, रमौदार्य. किती उदाहरण आपल्याला सांगते. रमौदार्य, क्षमौचित्य, क्षमौचित्य. बाद झाले एवढेच. आता बघा लगेच तुम्हाला पटकन म्हणजे डोक्यात काहीतरी क्लिक झालं पाहिजे, काहीतरी जवळ काय येत आहे, दोन शब्द काय बाहेर निघू शकतात, लक्षात ठेवा. हे तुम्हाला आयडिया आली पाहिजे, लक्षात ठेवा. बघा आता काय बाहेर येते बघा. जलौघ काय होईल? जल अधिक ओघ, पाण्याचा ओघ, लक्षात ठेवा. जल अधिक ओघ म्हणजे इथं काय आलंय? अ आलंय. बघा पहिल्या पदाच्या शेवटी काय आलंय मित्रांनो? अ आलंय. पुढं पहिल्या दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला काय आलंय? ओ आलंय, लक्षात ठेवा. आलंय ना? आलंय. म्हणजे इथं अ आहे, इथं ओ आहे. अ आणि ओ दोन्ही स्वर आहेत, याचा अर्थ ही स्वरसंधी आहे. उद्या परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला
कृपौघ या शब्दाची संधी ओळखा प्रश्न विचारला. तुम्ही पाठ नाही करायचं कृपौघ हा सर्वसंधी म्हणून, नाही. तुम्हाला मनाने विग्रह करता आला पाहिजे की कृपौघ या शब्दाचा विग्रह असतो कृपा अधिक ओघ असा करता आला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार कृपा आ आलंय, पुढं ओ आला, म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटी आ आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ओ आहे, याचा अर्थ आ आणि ओ हे दोन्ही स्वर आहेत, याचा अर्थ ही स्वरसंधी आहे. असंच ओळखावं लागतं, लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ओके, चला मग वनौषधी कसं होईल? बरोबर, वन अधिक औषधी झालं ना. येणार तुम्हाला हळूहळू 100% येणार. तुम्ही एवढी उदाहरणं जर बारकाईनं बघितली, दोन कोणते वर्ण एकत्र आलेत, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण काय आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण काय आहे, या दोन्हींच्या एकत्रीकरणातून नवीन तयार होणारा वर्ण कोणता आहे, याच्याकडे जर तुम्ही मित्रांनो बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला 100% लवकर संधी होईल. ओके, चला वृक्ष औदार्य कसं होईल मग? वृक्ष अधिक औदार्य, लक्षात ठेवा. रमौदार्य काय होईल? रम नसतं, रमा असतं, रमेचं औदार्य असतं, रमा अधिक औदार्य. क्षमौचित्य काय होईल? क्षमा अधिक औचित्य, लक्षात ठेवा. क्षमा अधिक औचित्य. काय बी विचार लक्षात ठेवा, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ओके, ही स्वरसंधी. अजून काही महत्वाची उदाहरणं आहे स्वरसंधीची, ते आपण पाहूया, लक्षात ठेवा. बघा, हे पुन्हा सांगतो, ही सगळी आपण कशी उदाहरणं पाहतोय? स्वरसंधीची उदाहरणं पाहतो, लक्षात ठेवा. बघा पुढे, प्रीत्यर्थ, बऱ्याच वेळा परीक्षेला विचार शब्द लक्षात ठेवा. प्रीत्यर्थ, अत्यानंद, अत्यानंद, अत्यंत, अत्यंत, कित्येक, कित्येक, लक्षात ठेवा. महत्वाचा शब्द सांगतो मला. प्रत्येक, प्रत्येक, बघा सगळीकडे प्रत्येक, अत्यंत, य य य सगळीकडे आले, बघा लक्षात ठेवा. म्हणजे याची काही ती भानगड आहे. अत्याचार, अत्याचार, बरोबर. पुढे बघा, व्यर्थ, व्यर्थ, प्रत्यक्ष, प्रत्यक्ष, अत्यल्प, अत्यल्प. बघा आता एवढी उदाहरण आपण सोडूया, बरोबर. पुढे बघा, प्रीत्यर्थ या शब्दाचा विग्रह कसा होईल? प्रीत्यर्थ, त्याचा विग्रह असतो, लक्षात ठेवा. प्रीती अधिक अर्थ. नीट लक्ष द्यायचंय. मी प्रत्येक शब्दाचा विग्रह फळ्यावरती बोर्डवरती लिहितो, लक्षात ठेवा. वेळालिटी काना मात्रा बघायचं मी कसं काय देतो, लक्षात ठेवा. प्रीती अधिक अर्थ. आता त्याचा नियम असा असतो परवा, इथं ई आलंय बघा, पहिल्या पदाच्या शेवटी ई आहे, पुढे अ आहे, लक्षात ठेवा. आहे ना. याचा अर्थ पहिली गोष्ट तुमच्या हे लक्षात आली पाहिजे की दोन्ही एकत्र येणारे वर्ण स्वर आहेत, म्हणजे ही स्वरसंधी आहे. आता ईचा आणि अचा यचा काय समज सांगतो मला मी. बघा, ईच्या पुढे अ आला आणि ईच्या पुढे अ हा विजातीय स्वर आहे, पण शिकले स्वरामध्ये ईच्या पुढे अ हा विजातीय स्वर आहे, आणि मग जर ईच्या पुढे विजातीय स्वर आला तर ईचा य होत असतो, य. म्हणून लक्षात ठेवा, इथं ई आहे पण शब्दामध्ये इ आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अ य आले तिथलं य विग्रहामध्ये निघून जाणार आणि त्याच्याऐवजी ई येणार, लक्षात ठेवा. संपला. सगळीकडे बघा, सगळीकडे, सगळीकडे, इथे इथं 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 बघा. मग कसा होईल खालचा विग्रह? अत्यानंदचा विग्रह कसा होईल? चला, अत्यानंद, बरोबर. अति अधिक आनंद, अति अधिक आनंद. अत्यंत काय होईल? अति अधिक अंत, लक्षात ठेवा. कित्येक काय होईल? किती अधिक एक, लक्षात ठेवा. किती अधिक एक. प्रत्येक काय होईल? बरोबर, प्रति अधिक एक होणार. हे तुम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो, हळूहळू. आणि कळतं, लक्षात ठेवा. प्रॅक्टिसनं कळतं ते. अत्याचार काय होईल मग? अति अधिक आचार, लक्षात ठेवा. अति अधिक आचार. व्यर्थ, वी असतं, लक्षात ठेवा. य निघून गेलं, य मध्ये अ मिसळलाय, वी अधिक अर्थ, लक्षात ठेवा. व्यर्थ. प्रत्यक्ष काय होईल? प्रति अधिक अक्ष असतं, लक्षात ठेवा. म्हणजे अक्ष म्हणजे डोळा असतो, प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं म्हणतो आपण. अत्यल्प, अति अधिक अल्प, लक्षात ठेवा. अति अधिक अल्प. झालं ना. ही सगळी महत्वाची उदाहरणं लक्षात ठेवा परीक्षा दृष्टिकोनातून. आणखी उदाहरणं भरपूर आहेत, पण बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ती उदाहरणं तुम्हाला सोडवता आली पाहिजे. ओके, तर ही झाली स्वरसंधी, लक्षात ठेवा. आणखी काही महत्वाची उदाहरणं आहेत स्वरसंधीची, आपण
पाहूया, लक्षात ठेवा. ओके, चला. स्वल्प, स्वल्प, अन्वेषण, अन्वेषण, लक्षात ठेवा. परीक्षेला विचारले उदाहरण सगळे. अन्वेषण, स्वागत, स्वागत, अन्वर्थ. बघा आता सगळीकडे व आले बघा. मग अशी जसं ये होतं का, आता सगळीकडे व आले ह्या नियमामध्ये. बरोबर. गुरुवाज्ञा, गुरुवाज्ञा. एवढी महत्वाची उदाहरणं आपण सोडूया. आता बघा स्वल्प आहे. स्वल्पचा विग्रह कसा असतो बघा. स्वल्पचा विग्रह असतो सु अधिक अल्प असतो, लक्षात ठेवा. सु अधिक अल्प. हे कसं झालं बघा. पहिल्या पदाची शेवटी मित्रांनो उ आले, पुढं अ आलंय बघा. इथं अ, उ आणि अ आहे म्हणजे दोन्ही स्वर आहेत, स्वरसंधी आहे. आता उच्या पुढं अ हा विजातीय स्वर आहे, आणि जर उच्या पुढे अ हा विजातीय स्वर आला तर त्या उचा व होत असतो, लक्षात ठेवा. म्हणून इथलं उ निघून गेलं. आणि तुम्ही जेव्हा 500,000 उदाहरणांची प्रॅक्टिस केला तेव्हा तुम्हाला 100% संधी येणार. बरोबर. मी तुम्हाला किमान 200 ते 300 उदाहरणे तर सोडून देतो सगळ्या संधीच्या, सगळ्या. बरोबर. हे आपल्या अजून स्वरसंधी सुरा, लक्षात ठेवा. मग अन्वेषण कसं सांगा. अन्वेषण, अणु अधिक एषण, लक्षात ठेवा. स्वागत, लक्षात ठेवा. सु, इथनं सु गेलं, उ गेलं म्हणजे व निघून जाणार आहे. व मध्ये आ मिसळलंय, राहिलं काय सु अधिक आगत, लक्षात ठेवा. अन्वर्थ, अणु अधिक अर्थ, लक्षात ठेवा. गुरुवाज्ञा काय होईल. गुरु अधिक आज्ञा, लक्षात ठेवा. झालं ना. कितीही उदाहरणं असू द्या आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते सांगता येतं, लक्षात ठेवा. ओके. शेवटचा एक नियम राहिला आहे स्वरसंधी मधला, मी पुन्हा आठवण करून देतो, लक्षात ठेवा. ही सगळी उदाहरणं स्वरसंधीची आहेत. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक नियमाची उदाहरणं वेगवेगळी दिलेत, लक्षात ठेवा. फक्त नियम मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी नियम पण सांगितलाय, कसं एकत्र आलं ते पण सांगतो, लक्षात ठेवा. फक्त एक्झॅक्ट नियम सांगत नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये ते गोंधळ निर्माण होईल म्हणून सांगत नाही. ओके. आणखी एक नियम राहिला स्वरसंधीचा, ते देखील आपण पाहूया. पित्रार्थ, मात्रानंद, पित्राज्ञा. बरोबर. मात्रार्थ, आता लगेच कळलं पाहिजे माहिती काय. मात्रानंद म्हणजे मातेला झालेला आनंद असतो, लक्षात ठेवा. मग कसं विग्रहाचा बघा. पित्रार्थ असतो पितृ अधिक अर्थ असतो. आता बघा पहिल्या पदा शेवटी रु आले, पर रु ऋषीचा आहे आणि रु ऋषीचा हा स्वर आहे, आपण शिकलोय. पहिल्या पदा शेवटी रु आहे, पुढे अ आहे. रु आणि अ दोन्ही स्वर आहेत म्हणजे सगळी स्वरसंधीची उदाहरणं आहेत, लक्षात ठेवा. बरोबर. रु आलंय, पुढे अ आलं, रुच्या पुढे विजात रुचा र होतो, लक्षात ठेवा. आणि हा र या त मध्ये मिसळतो आणि त आणि र म्हणून त्र होतं, म्हणून हे त्र आलं, लक्षात ठेवा. बघा सगळीकडे त्र आहे बघा. हे बघा सगळीकडे त्र आहे. मग मात्रानंद कसा होईल मला सांगा. मातृ अधिक आनंद, मातेला झालेला आनंद, लक्षात ठेवा. पित्राज्ञा काय होईल मग. पितृ अधिक आज्ञा होणार आहे. मात्रार्थ काय होईल. मातृ अधिक अर्थ, लक्षात ठेवा. झालं ना. तुम्हाला परीक्षेला काही विद्या लक्षात. पित्रौदार्य काय होईल. पितृ अधिक औदार्य होणार. मग अशा प्रकारची तुम्हाला काही उदाहरणं परीक्षेला विचारू द्या, ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. मात्राज्ञा म्हणलं मी, मात्राज्ञा. मातृ अधिक आज्ञा होणार. ओके. तर अशा प्रकारे आपली स्वरसंधी संपली, लक्षात बघा. कालपासून मी आज स्वरसंधी सांगतो, लक्षात. खूप काही उदाहरणं मी तुम्हाला स्वरसंधीची सांगितली, खूप काही उदाहरणं. बरोबर. मी पुन्हा एकदा सगळे पहिल्यापासून सांगतो. मला स्वरसंधीची काय काय उदाहरण बघा आपण पाहिले, लक्षात ठेवा. इथून काल मागच्या लेक्चरला स्वरसंधी, ही सगळी स्वरसंधी लक्षात ठेवा. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत बघा. ही सगळी उदाहरणं मित्रांनो आपण स्वरसंधीचीच उदाहरणं सगळी पाहिले, लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची आणि परीक्षेला आलेली उदाहरणं, बहुतांश उदाहरणातली परीक्षा आलेली उदाहरणं, लक्षात ठेवा. सगळी उदाहरणं मी तुम्हाला परीक्षेला आलेली सांगितलेली आहेत. ओके. तर अशा प्रकारे आपली इथं स्वरसंधी संपली. आपण दुसरी महत्वाची असणारी संधी ती म्हणजे व्यंजन संधीला सुरुवात करूया. इथून पुढच्या काही काळामध्ये लक्षात ठेवा आपण व्यंजन संधीची उदाहरणं पाहणार आहोत, लक्षात ठेवा. सोप्या आहे व्यंजन संधी सुद्धा काही फार अवघड नाही, लक्षात ठेवा. फक्त तुम्ही थोडं डोकं वापरायला पाहिजे आणि प्रॅक्टिस करायला पाहिजे, मग तुम्हाला संधी येऊन जाईल, लक्षात ठेवा. ओके. चला. व्यंजन संधीमध्ये कालच आपण पाहिलं काय असतं व्यंजन संधीमध्ये. तर व्यंजन संधीमध्ये पहिली गोष्ट एकत्र येणाऱ्या दोन वर्णात
पहिला वर्ण हा व्यंजन असला पाहिजे, बरोबर, आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असला तरी चालतो. म्हणजेच व्यंजन संधी म्हणजे अशा काही अट आहे का की दुसरा वर्ण देखील व्यंजनच पाहिजे असं काय का? नाही, दुसरा वर्ण स्वर असला तरी चालतो, पण पहिला वर्ण मात्र व्यंजन संधीमध्ये काय पाहिजे? व्यंजन पाहिजे. लक्षात ठेवा. ही बघा, अगोदर स्वरसंधी ओळखताना पहिली अट तुम्हाला माहित पाहिजे की स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वरच असतात, हे माहित पाहिजे. व्यंजन संधी शिकताना पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित पाहिजे की व्याख्या माहित पाहिजे व्यंजन संधीची, स्वरसंधीची व्याख्या माहित पाहिजे, आणि विसर्ग संधी सुद्धा तुम्हाला व्याख्या माहित पाहिजे. काय की स्वरसंधीमध्ये एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वरच असतात. व्यंजन संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन वर्णात पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. आणि विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो. या तीन मूलभूत आणि बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, चला मग आपण आता व्यंजन संधीची काही महत्वाची उदाहरणं जी आहेत ते आपण उदाहरणं पाहूया. बघा, शरदकाल, शरतकाल, बरोबर, विपतकाल, शरतकाल, विपतकाल, वाक्ताडन. बघा, हे सगळे उदाहरणं परेशानी उदाहरण आहेत. वाक्ताडन, पृथक्करण, पृथक्करण. लक्षात ठेवा. आणखी काही महत्वाचे उदाहरण सांगतो मला मी. विपतकाल दिले, आपत्काल, आपत्काल. लक्षात ठेवा. सत्कार, सत्कार, क्षुत पिपासा, क्षुत पिपासा आणि क्षुत पीडा. बाद झाले. हा नियम आहे. पहिल्या नियमाची उदाहरण भरपूर झाले आपल्या लक्षात ठेवा, बरोबर. बघा आता हे सोडवायचं कसं बघा. शरदकाल लगेच लक्षात येईल तुम्हाला. शरद, शरद अधिक शरदाचा काल आहे. लक्षात ठेवा. आता नीट लक्ष द्यायचंय. व्यंजन संधीमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदाच्या, बघा, व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाचा म्हणजे शेवटच्या वर्णाचा पाय मोडलेला असला पाहिजे. लक्षात ठेवा. का तर पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचा पाय मोडला आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये स्वर नाही, आणि ज्याच्यामध्ये स्वर नाही त्याचा अर्थ ते व्यंजन असतं. लक्षात ठेवा. का तर व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटचा वर्ण हा कोण असतो? व्यंजन असतो. म्हणून आता बघा, जेवढे जेवढे मी व्यंजन संधीची उदाहरणं घेईल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याचा पाय मोडलेला दिसेल. ओके, शरद अधिक काल. मग तुमच्या डोक्यात हा प्रश्न पडला असेल की इथं द आलं, इथं त का घेतलं? तर नियम सांगतो, नियम काय असते बघा. इथं द आलं, क च ट त प या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलंय, दच्या ठिकाणी दच्या पुढे क आलंय, क कठोर आहे, आपण शिकलोय काल कठोर म्हणजे काय, तर दच्या जागी दच्याच वर्गातील पहिलं व्यंजन येतं. मग दच्या वर्गात पहिलं कोण आहे? त, थ, द, त आहे, त म्हणून द गेलं आणि त आलं. लक्षात ठेवा. असा तो नियम असतो. पण नियम तुमच्या लवकर लक्षात येणार नाही, मग तुम्ही डायरेक्ट उदाहरण सोडून लक्षात ठेवा. बरोबर. विपतकाल कसा होईल मग? विपद अधिक काल. लक्षात ठेवा. वाक्ताडन कसं होईल? वाघ अधिक ताडन. लक्षात ठेवा. वाघ अधिक ताडन. पृथक्करणचा काय असतं? लक्षात ठेवा. पृथक म्हणजे वेगळं असतं. पृथक्करणचा विग्रह असा असतो, पृथक अधिक करण. तुम्ही म्हणाल इथं क घेत नाही, तर क काय घेतलं? कारण क च्या वर्गातलं पहिलं कच आहे, म्हणून विग्रहामध्ये सुद्धा कच राहिला आणि शब्दामध्ये सुद्धा कच राहिला. लक्षात ठेवा. बरोबर. पृथक अधिक करण. लक्षात ठेवा. आपत्कालचा कसा होईल? आपद अधिक काल. लक्षात ठेवा. आपद अधिक काल. सत्कार सद अधिक कार होणार. लक्षात ठेवा. क्षुध पिपासा, क्षुध अधिक पिपासा. लक्षात ठेवा. क्षुधा म्हणजे भूक असते आहे, आणि क्षुध पीडा, क्षुध अधिक पीडा. झालं ना. यातली 99% उदाहरणं ही परीक्षेतली उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा. बरोबर. एवढी उदाहरणं जर तुम्ही लक्षात ठेवली, हा विग्रह जर तुम्ही लक्षात ठेवला, तरी देखील तुम्हाला ते येऊन जाईल, काय अवघड नाही. ओके, येतं लक्षात. तर ही झाली पहिला प्रकार आहे व्यंजन. ही सगळी व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. का तर पहिला वर्ण व्यंजन आहे आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर आहे. दुसरा वर्ण व्यंजनच पाहिजे. लक्षात ठेवा. असं काही बंधन नाही. दुसरा वर्ण स्वर असला तरी सुद्धा आपल्याला चालतोय, काय अडचण येत नाही. चला पुढचा नियम बघूया आपण. दुसरा बघायचा. चला, सदाचार. सदाचार ही सुद्धा व्यंजन संधीचा. लक्षात ठेवा. सदाचार. दिगंबर. बघा, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की काय होईल याचा. अब्ज. लक्षात ठेवा. अब्ज.
अब्ज, बरोबर. जगदीश, जगदीश. सदानंद, सदानंद, बरोबर. जगदीश्वर, लगेच कळलं पाहिजे तुम्हाला. जगदीश्वर. जगदंबा, जगदंबा, बरोबर. आणखी दिग्विजय, दिग्विजय. अशा किती उदाहरणं आपल्याला सांगतात. आता बघा याचं कसं तयार होतं बघा. आता सोपं आहे. मगाच्या व्यंजन संधीच्या नियमापेक्षा हा नियम सोपा आहे. लक्षात ठेवा, लगेच लक्षात ठेवा. सदाचार, चांगला आचार. मग काय होईल मला सांगा. सत अधिक आचार असं असतं. लक्षात ठेवा, बरोबर. आता बघा इथं त आलंय, व्यंजन आहे, पाय मोडलाय मी. पुढे अ आहे, स्वर आहे, येऊ शकतो. म्हणजे व्यंजन संधीमध्ये दुसरा वर्ण स्वर येऊ शकतो का? येऊ शकतो. आपण व्याख्याच पाहिल्या त्याची. मग ते म्हणताल त द चा काय संबंध आहे? तर नियम सांगतो काय. क च ट त प या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे मृदू वर्ण आला. मृदू वर्ण म्हणतो मी, व्यंजन म्हणत नाही. मृदू वर्ण, अ हा स्वर आहे पण तो मृदू वर्णामध्ये धरला जातो. लक्षात ठेवा. तर पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी इथं पहिल्या पदाच्या शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येतं. लक्षात ठेवा. आणि तिसरं येतं म्हणून याला तृतीय रूप व्यंजन संधी म्हणतात. मग द च्या वर्गात, सॉरी त च्या वर्गात तिसरं कोण आहे? त, थ आणि द आहे. लक्षात ठेवा. म्हणून द गेला आणि तिथं द आलं. सेम दिगंबरचा होईल. लक्षात ठेवा. दीक अधिक अंबर असं. लक्षात ठेवा. काय होईल? दीक अधिक अंबर होईल. लक्षात ठेवा. क गेलं, क च्या वर्गातलं तिसरं ग आलं. लक्षात ठेवायचं. मग अब्जचा काय होईल? अप अधिक ज होईल. लक्षात ठेवा. प च्या ठिकाणी तिसरं आलं, प फ ब आलं. लक्षात ठेवा. जगदीश काय होईल? मग जगत अधिक ईश होणार. बघा त गेलं आणि द आलं. लक्षात ठेवा. सदानंद मग काय होईल? सत म्हणजे चांगलं असतं. सत अधिक आनंद. लक्षात ठेवा. सद. जगदीश्वर कसं होईल? मग जगत अधिक ईश्वर होणार. लक्षात ठेवा. जगत अधिक ईश्वर. जगदंबा कसं होईल? मग जगत अधिक अंबा होणार. लक्षात ठेवा. दिग्विजय काय होईल? दिक अधिक विजय. लक्षात ठेवा. झालं ना. अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ मित्रांनो सोडवायला तुम्हाला आली पाहिजे. कुणाचं काय केलंय, कुठून कसे बाहेर पडले, कुठून कसे एकत्र येतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर. हा थोडा सेन्स बघा ना. महदंबा, महत अधिक अंबा. तुम्हाला किती सांगता येतं? लक्षात ठेवा. बरोबर. सांगता येईल तुम्हाला आणि सांगता ते आलंच पाहिजे. जर सांगता आलं तरच ते आपल्याला आलं माझं. लक्षात ठेवा. बरोबर आहे. चिदानंद म्हटलं मी, चिदानंद. लगेच कळलं पाहिजे. चित अधिक आनंद हे तुम्हाला कळलं पाहिजे. एवढी उदाहरणं तुम्ही बारकाईनं बघा मी काय सांगतोय. म्हणजे प्रत्येक नियमाची उदाहरणं काही बारकाईनं तुम्ही सोडवली की याच उदाहरणाची इतर उदाहरणं तुम्हाला हळूहळू सोडवता आली पाहिजे. आणि एकदा का तुमच्या डोक्यात बसलं कसं सोडवायचं, कसा विग्रह करायचा, संधी कशी ओळखायची, तुम्हाला चुकत नाही. लक्षात ठेवा. उदाहरणं पाठ करत बसू नका. कारण तुम्ही उदाहरणं पाठ करायला गेलात तर उदाहरणं काय 2, 4, 10, 5, 100 उदाहरणं आहेत. लक्षात ठेवा. किती भरपूर उदाहरणं आहेत. 200, 300 उदाहरणं एका संधीची. लक्षात ठेवा. म्हणजे स्वर संधीची तुम्हाला 200-300 उदाहरणं सापडतील कुठेही. व्यंजन संधी तेवढी सापडतील, विसर्ग संधी सापडतील. मग तेवढी उदाहरणं पाठ करणं शक्य आहे का? नाही. आणि तेवढी उदाहरणं सांगून तुम्हाला तिसरंच उदाहरण आम्ही परीक्षेला येऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे उदाहरणं पाठ करत बसू नका. तो विग्रह कसा होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा. ओके, चला पुढे बघू. आणखी बघा. जगन्नाथ परीक्षेला विचारलेला शब्द आहे. जगन्नाथ, जगन्नाथ. बरोबर. षण्मास, जगन्नाथ, षण्मास. सन्मान, सन्मान. जगन्नायक. बघा सगळीकडे काहीतरी तुम्हाला अनुनासिक दिसतंय बघा आता इकडे. बरोबर. उन्माद, उन्माद. चिन्मय, चिन्मय, चिन्मय. बरोबर. जगन्नियंता, जगन्नियंता. वाङ्मय, वाङ्मय. लक्षात ठेवा. बस जरी एवढं उदाहरण. आता बघा यांचा विग्रह कसा करायचा. बघा यांचा विग्रह कसा करायचा. ओके. आता बघा जगन्नाथचा विग्रह असतो. लक्षात तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. जगत अधिक नाथ आला नाथ. असं का आलं सांगतो तुम्हाला. जगत अधिक नाथ, जगाचा नाथ. त आलंय, त्याच्या पुढे न आलंय. न हे अनुनासिक आहे.
माहित पाहिजे, शिकलोय आपण. न हे अनुनासिक आहे. आणि जर या तच्या पुढे किंवा कुठल्याही व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलं तर या तच्या जागी या तच्याच वर्गातील अनुनासिक येतं. मग तच्या वर्गात कोणता आहे? त, थ, द, ध, न आहे. म्हणून त गेलं आणि डबल न झालं, लक्षात ठेवा. मग तुझा षण्मासचं कसं होईल? षण्मास षट, षट म्हणजे 6 अधिक मास. तच्या पुढं म आलं म्हणून तच्या जागी तच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचं. मग तच्या वर्गात कोण आहे? ट, ठ, ड, ढ, न, न बाणच आहे म्हणून न, लक्षात ठेवा. झालं ना. सन्मान कसं होईल? सत अधिक मान, चांगला मान, लक्षात ठेवा. तच्या जागी न आले, लक्षात ठेवा. जगन्नायक, जगाचा नायक आहे. जगत अधिक नायक होईल, लक्षात ठेवा. बघा इथं मात्र दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला सगळीकडेच अनुनासिक पाहिजे, लक्षात ठेवा. आहे, पाहिजेच पाहिजे. उन्माद कसं होईल? मग उत अधिक माद होणार, लक्षात ठेवा. उत अधिक माद, बरोबर. चिन्मय मग काय होईल? चित अधिक मय होणार, लक्षात ठेवा. जगन्नियंता काय होईल? जगाचा नियंत्रण करणारा, लक्षात ठेवा. जगत अधिक नियंता असणार. आणि वाङ्मयचा असणार आहे वाक अधिक मय, लक्षात ठेवा. क च्या वर्गातलं ग हे अनुनासिक आले, लक्षात ठेवा. संपलं ना. काही परीक्षेला विचारता परंतु तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. बघा ही सगळी व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. मगापासून जी पाहतोय आता स्वरसंधी संपली, मी व्यंजन संधीचं बोर्डवरती लिहिलं पण होतं, त्याची व्याख्या सांगितली, कशी ओळखायची ते पण सांगितली. बघा पहिल्या पदाच्या प्रत्येक व्यंजनाचा मी पाय मोडतो, लक्षात ठेवा. प्रत्येकाचा मी पाय मोडतो, लक्षात ठेवा. आणि व्यंजन संधीमध्ये पहिल्या पदाच्या शेवटच्या वर्णाचा पाय मोडलेला असतो आणि पाय मोडलेलाच पाहिजे, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय व्यंजन संधी तयार होत नाही. ओके, चला पुढचे काय आणखी महत्वाची उदाहरणं पाहूया आपण व्यंजन संधीची. सच्चरित्र, सच्चरित्र काही महत्वाची उदाहरणं आपण आणखी पाहूया. यावच्चंद्र, यावच्चंद्र. पुढे बघा उच्छेदन, उच्छेदन. सज्जन, सज्जन. उज्ज्वल, उज्ज्वल शब्द कसा असतो बघा, जला ज असतं. शुद्ध शुद्ध परीक्षेला विचारतो. जगत जेता, जगत जेता, लक्षात ठेवा. सोपा आहे तुम्हाला. आता हळूहळू सगळे शब्द आले पाहिजे सांगता, लक्षात ठेवा. उल्लंघना, उल्लंघना. उल्लेख, उल्लेख. विद्युल्लता, विद्युल्लता, बरोबर. बघा एवढे उदाहरण आपण पाहूया म्हणजे आपली इथं महत्वाची व्यंजन संधी संपत, लक्षात ठेवा. महत्वाची खूप उदाहरण आपण पाहिले, बरोबर. चला आता बघा कसं होईल, याचा विग्रह कसा होईल बघा. सच्चरित्र म्हणजे चांगलं चरित्र काय होईल? सत अधिक चरित्र होईल. संपलं ना. तच्या पुढं च आलं की तचा च होत असतो म्हणून डबल च झाला. यावत चंद्र कसं होईल? मग यावत अधिक चंद्र असतं मित्रांनो, झालं ना. यावत चंद्र. उच्छेदन कसं होईल? मग उत अधिक छेदन, लक्षात ठेवा. झालं ना. उत अधिक छेदन. तच्या पुढं च किंवा छ आलं तर तचा च होत असतो म्हणून प्रत्येक पहिल्या पदा शेवटी त आलं, तच्या पुढं च किंवा छ आले तचा च झाला, लक्षात ठेवा. असा नियम आहे तो. सज्जन कसं होईल? मग सज्जन बरोबर आहे. सत अधिक जन होणार आहे. चांगलं माणसाला सज्जन म्हणतो आपण. तच्या पुढे ज आला तचा ज झाला. उज्ज्वल मग काय होईल? उत अधिक ज्वल असणारा, लक्षात ठेवा. ज्वल. तच्या पुढे ज आलं तचा ज झाला. जगत जेता, जगत अधिक जेता असतो, लक्षात ठेवा. बरोबर. जगत अधिक जेता. जगत जननी, जगत अधिक जननी होईल. किती उदाहरण आपल्याला सांगतो, लक्षात ठेवा. बरोबर. उल्लंघनचा कसा होईल? मग उत, उत अधिक लंघन होणार, लक्षात ठेवा. उत अधिक लंघन. उल्लेखचा काय होईल? उत अधिक लेख होणार, लक्षात ठेवा. आणि विद्युल्लताचा होईल विद्युत अधिक लता. विद्युल्लता म्हणजे वीज असते, वीज. विद्युल्लता म्हणजे वीज असते. किती उदाहरणं या आपल्या ती सोडवता आली पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे लक्षात ठेवा आपण महत्वाची असणारी दुसरी महत्वाचे बघतो, लक्षात ठेवा. आपण व्यंजन संधी या ठिकाणी आपली संपली, लक्षात ठेवा. बघा भरपूर उदाहरणं, भरपूर नियम पाहिजे, लक्षात ठेवा. व्यंजन संधी आपण बरोबर. व्यंजन संधीचे
भरपूर उदाहरणं आपण पाहिले बघा. इथपासून सगळी व्यंजन संधी बघा, हे सगळी व्यंजन संधीची आपण उदाहरणं पाहिलेली आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपली व्यंजन संधी या ठिकाणी महत्वाची जे परीक्षेला आपल्याला गरजेची उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, लक्षात ठेवा. आणि शेवटची संधी जी आहे ती म्हणजे विसर्ग संधी, ती देखील आपण महत्वाची उदाहरणं त्याची पाहूया. म्हणजे आपली इथं महत्वाची असणारी संधी संपून जाईल, लक्षात ठेवा. ओके, विसर्ग संधी बघा. मी मगाशीच व्याख्या सांगितली, पुन्हा एकदा व्याख्या सांगतो विसर्ग संधीची. विसर्ग संधी कशाला म्हणायचं, तर एकत्र एका पाठीमागून एक एकत्र येणारे वर्ण, त्यातला पहिला वर्ण हा विसर्ग असला पाहिजे आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असला पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर. ओके, तेव्हा त्याला म्हणायचं विसर्ग संधी. बघा आपण काही उदाहरणं सोडूया. बघा, मनोरथ परीक्षेला विचारले शब्द आहे. मनोराज्य, मनोराज्य, यशोगंध, यशोगंध, मनोरंजन, मनोरंजन. बघा किती उदाहरण सांगता येतील. तपोधन, तपोधन, तेजोनिधी, बघा आता आपली विसर्ग संधी सुरू आहे, लक्षात ठेवा. तेजोनिधी, तेजोमय, तेजोमय. बरोबर. मनोगत, मनोगत, मनोरुग्ण. किती उदाहरणं सांगता येते पूर्ण, किती. आणि एवढी उदाहरणं तुम्हाला जर सांगितली तर बाकीची उदाहरणं तुम्हाला मनानं सोडवता आली पाहिजे, लक्षात ठेवा. मनोरुग्ण बघा. ओके, चला बघा आता कसं सोडायचं उदाहरण. सोपं आहे. मनोरथ, आता पहिल्या पदाशेवटी विसर्ग आला पाहिजे, मग कसं होईल बघा. इथं इकडं ओ आहे बघा, ओ बघा हे निघून जाणार आहे, लक्षात ठेवा. इथं बघा, मग याला विग्रह असतो मनः अधिक रथ असतो, लक्षात ठेवा. झालं ना. पहिल्या पदाशेवटी विसर्ग आला आणि दुसऱ्या पदाशेवटीला व्यंजन किंवा स्वर काही देऊ द्या, आपल्याला काही देणं घेणं नाही. व्यंजनच पाहिजे, विसर्ग येत नसतो. इथे विसर्ग कधी येईल का, नाही का, कारण कुठल्याही शब्दाची सुरुवात कधी विसर्गानं होत नाही, लक्षात ठेवा. ओके, मनोराज्य कसं होईल, मनः अधिक राज्य होणार. यशोगंध कसं होईल, यश अधिक गंध होणार, लक्षात ठेवा. आणि मनोरंजनचा मनः बघा, फक्त ओ काढायचा आणि तिथे विसर्ग टाकायचा. मनः अधिक पुढचा आहे असं लिहायचं, मनः अधिक रंजन, लक्षात ठेवा. तपोधन, तप अधिक धन, लक्षात ठेवा. तेजोनिधी, तेज अधिक निधी असणार, लक्षात ठेवा. तेजोमय, तेज अधिक मय. मनोगत, मनाचं गत असतं, मन अधिक गत, लक्षात ठेवा. आणि मनोरुग्ण, मन अधिक रुग्ण. ओके, मी जेवढे शब्द लक्षात ठेवा, मी जेवढे उदाहरणं ज्या त्या संधीची मी बोर्डवरती लिहितोय ती सगळी तुम्हाला मी सोडून दाखवतो, लक्षात ठेवा. बघा सगळी सोडून दाखवतोय. आणि मग याच्या अनुसरून तुम्हाला बाकीची उदाहरणं तुम्हाला सोडत आली पाहिजे. बघा, तपोबल घेतलं नाही मी, तपोबल, मग तुम्हाला आला पाहिजे सांगता तप अधिक बल. बरोबर. तपोधन, तप अधिक धन घेतलं आपण. तपोधाम म्हटलं मी, तप अधिक धाम तुम्हाला सांगता आला पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर. तेजो बल म्हटलं मी, तेज अधिक बल काही सांगता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. याला अनुसरून मित्रांनो बाकीची जे काही उदाहरणं आहेत ती तुम्हाला सांगता आली पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, मी रजोगुण म्हटलं, रज अधिक गुण. तमो गुण म्हटलं मी, तम अधिक गुण. ह्याला अनुसरून बघा, एवढी उदाहरणं जर तुम्ही विसर्ग संधीची पहिल्या नियमाची सोडवली तर या नियमाची दुसरी असणारी उदाहरणं तुम्हाला मनानं सोडवता आली पाहिजे, तर त्याला किंमत आहे, लक्षात ठेवा. तर मग आपण जे शिकतो आणि आपल्याला जे शिकवतो त्याचा कुठेतरी मेळ बसतो. बरोबर. मी ते सांगतोय, कुठं काय आलं कुणाचं लगेच तुला कळतं ना. यशोगंध, यश आणि गंध असे दोन शब्द आहेत. मनोरंजन, मन आणि रंजन असे शब्द आहेत. बरोबर. मनोराज्य, मनाचं राज्य असतं, तुम्हाला लगेच कळतं. बरोबर. चला पुढची उदाहरण बघायची आणखी. निरंतरा, निरंतरा, दुर्जना, बहिरंग. बघा बहिरंग सगळीकडे र आलंय, याचा काहीतरी संबंध लक्षात ठेवा. धनुर्वात,
लक्षात ठेवा. निराधार, निराधार, बरोबर. निरीच्छ, निरीच्छ, निराकार, निराकार, बरोबर. आयुर्वेद, आयुर्वेद. किती उदाहरणं आपल्याला सांगता येतं लक्षात ठेवा. निर्भय, निर्भय, बरोबर. आता बघा याचं विग्रह आपण करूया. सोपं आहे. आता निर्भय कसा असतो विग्रह बघा त्याचा, बरोबर. निरंतरचा विग्रह कसा होईल? निरंतर लगेच कळ. निही अधिक अंतर असतं लक्षात ठेवा. कसं होईल? निही अधिक अंतर असतं लक्षात ठेवा. दुर्जनचा म्हणजे दू, दू म्हणजे वाईट असतं, वाईट लोक. दुर्जन म्हणजे कोण असतं? वाईट लोक. आणि सज्जन म्हणजे कोण असतं? चांगले लोक असतात लक्षात ठेवा, बरोबर. मग दुर्जनचा कसं होईल लक्षात ठेवा? दुहू अधिक जन लक्षात ठेवा, बरोबर. बहिरंगचा कसं होईल मग? बही, बही अधिक अंग आहे लक्षात ठेवा. अंग, रंग नाही, अंग, बरोबर. इथं बघा या विसर्गाचा र होतोय सगळीकडे, विसर्गाचा र होतोय. धनुर्वात कसं होईल मग? विग्रहामध्ये र येणार नाहीये. धनु अधिक वात असतं लक्षात ठेवा. धनु अधिक वात. मग ते विसर्ग निघून जातो, त्याचं र होतं, मग ते धनुर्वात होतं. मग निराधारचा कसं होईल लक्षात ठेवा? निही अधिक आधार होणार. निही अधिक आधार. विसर्ग निघून गेला, विसर्गाचा न र झाला, ह्या र मध्ये आ मिसळला, निराधार झाला. असा तो नियम आहे. ओके, चला पुढे. मग सेम निरीच्छ कसा होईल? निही अधिक इच्छ होईल लक्षात ठेवा. निराकार, निही अधिक आकार, निही अधिक आकार. आयुर्वेदचा कसा होईल मित्रांनो? आयु अधिक वेद होणार लक्षात ठेवा. आणि निर्भयचा काय होणार? निही अधिक भय. बघा सगळीकडे विग्रहामध्ये र नाहीये, पण तो शब्दामध्ये आलाय. याचं कारण असं आहे, विसर्गाचा र होतो लक्षात ठेवायचा. असा तो नियम आहे. विसर्गाच्या मागे अ आणि आ सोडून कोणताही स्वर आला आणि पुढे जर मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होत असतो. असा तो नियम आहे. त्याला विसर्ग र संधी म्हणतात. पण ते आपलं काय देणं घेणं, कुठली संधी काय. बघा ही सगळी विसर्ग संधीची उदाहरणं आपण पाहतोय. ओके, चला आणखी उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण पाहूया. निरास लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा आहे. निरास, निरव आणि निरदन हे तीन शब्द महत्वाचे लक्षात ठेवा. आधी तीन शब्दाचा एवढा विग्रह सांगतो. आता निरसचा विग्रह करता लक्षात ठेवा, निही अधिक रस असा विग्रह असतो. विग्रहामध्ये वेलांटी पहिली आहे, शब्दामध्ये वेलांटी दुसरे लक्षात ठेवा. हे विसरायचं नाहीये. निरव, निही अधिक र वाचणार आहे. आणि निरदनचा निही अधिक रदन. हे तीन उदाहरण लक्षात ठेवायची. निरस, निरव बऱ्याच वेळा परीक्षा विचारले. विग्रहामध्ये तर वेलांटी पहिली आहे, पण शब्दात वेलांटी कुठली आहे? दुसऱ्या लक्षात ठेवा. ते विसरू नका. हे तीन शब्द महत्वाचे आहेत, बरोबर. चला पुढे, पुढचे उदाहरण सांगतो मला आणखी. आता बघा मनपटल लक्षात ठेवा. हे पण शब्द महत्वाचे आहे. मनपटल. पुढे बघा मनस्थिती, 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 बरोबर. तेजकण, तेजकण. आता इथं बघा, इथं शब्दामध्ये असतानाच विग्रह आहे. शब्दामध्ये असतानाच विग्रह लक्षात ठेवा, बरोबर. म्हणून यांच्या विग्रहामध्ये शब्दामध्ये असतानाच विसर्ग आहे इथं. आणि शब्दामध्ये असतानाच विसर्ग असल्यामुळे यांच्या विग्रहामध्ये पुन्हा विसर्ग येत नाही. याचा विग्रह असतो लक्षात ठेवा. मनस अधिक पटल लक्षात ठेवा. मनस अधिक पटल. मग स निघून जातो आणि स चा काय होत असतो? विसर्ग होत असतो. मग मनस्थितीचा कसं होईल लक्षात ठेवा. मनस अधिक स्थिती होणार. मनस अधिक स्थिती. तेजकणचा काय होईल? तेजस अधिक कण असा त्याचा विग्रह होणार लक्षात ठेवा. काय म्हटलं मी?
इथं असतानाच लक्षात ठेवा, इथं असतानाच शब्दामध्ये विग्रह आहे आणि शब्दामध्ये असताना विग्रह असल्यामुळं पुन्हा विग्रहामध्ये याचा काय येत नाही, विसर्ग येत नाही. म्हणजे हा नियम खरं तर उलटा असतो, आधी विग्रह असतो आणि मग शब्द असतात लक्षात ठेवा. पण ते लक्षात ठेवा, मन पटल म्हणलं की मनस अधिक पटल, तेजस अधिक कण तेजकण, मनस अधिक स्थिती मनस्थिती. एवढं तरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते येऊन जाईल. ओके, चला पुढे. पुनर्जन्म, पुढचे महत्वाचे उदाहरण सांगू. चला, ही सगळी विसर्ग संज्ञा लक्षात ठेवा. पुनर्जन्म शब्द कसा लिहायचा बघा, ज वरतीचा रफार असतो लक्षात ठेवा. पुनर्जन्म, अंतरात्मा, अंतरात्मा लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा, अंतर्गत, अंतर्गत. पुढे अंतरंग, अंतरंग. पुनर्वापर लक्षात ठेवा, पुनर्वापर. चला, एवढे उदाहरण आपण आधी पाहूया. बरोबर. चला, पुनर्जन्म कसा होईल सांगा बघा, नावातच आहे रे, पुनर अधिक जन्म लक्षात ठेवा. अंतरात्मा, अंतर अधिक आत्मा लक्षात ठेवा. बरोबर. अंतर्गत, अंतर अधिक गत लक्षात ठेवा. बरोबर. अंतर अधिक गत असतं लक्षात ठेवा. बघा, खरं तर पहिल्या पदा शेवटी विसर्ग यायला पाहिजे. परंतु तुम्ही म्हणसाल सर ही विसर्ग संधी कसं काय, व्यंजन संधी का नाही, इथं सगळीकडे तुम्ही पाय मोडलाय. खरं तर पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग यायला पाहिजे, पण नियम असा सांगतो, पहिल्या पदाच्या शेवटी किंवा विसर्गाच्या जागी र आलाय, विसर्गाच्या जागी र आहे, त्याच्या पाठीमागे सगळीकडे अ आहे, ह्या न मध्ये अ आहे, त मध्ये अ आहे, त मध्ये आहे. नियम असा आहे, विसर्गाच्या जागी र, त्यामागे अ, आणि पुढे जर मृदू वर्ण आला तर विसर्ग तर तो विसर्गाच्या जागी आलेला र कायम राहतो लक्षात ठेवा. म्हणून विग्रहामध्ये पण र आहे आणि शब्दामध्ये पण र आहे लक्षात ठेवा. अंतरंग, मग काय होईल, अंतरंग, अंतर अधिक अंग होईल लक्षात ठेवा. पुनर्वापर, पुनर अधिक वापर लक्षात ठेवा. पुनर अधिक वापर होईल, पुनर अधिक वापर. बघा, झालं की. खरं पाहिलं तर पहिल्या पदा शेवटी विसर्ग यायला पाहिजे, पण विसर्गाच्या जागी काय आलं म्हणून सांगितलंय, र आलंय, त्याच्या पाठीमाग अ आलंय आणि पुढं मृदू वर्ण आला तर तो र कायम राहतो लक्षात ठेवा. जरी इकडे बघा, जर चुकून तुम्हाला असा शब्द दिला, इकडे बघा, इथं फसवण्यासाठी देऊ शकतो लक्षात ठेवा परीक्षेला. पुनर अधिक जन्म, संधी ओळखा. तुम्ही व्यंजन संधी म्हणायचं नाही. जरी इथं व्यंजन आलं असलं, पुढे व्यंजन आलं असलं, तरी दोन्ही व्यंजन असले तरी ते पहिल्या पदाच्या ठिकाणी आलेलं र हे विसर्गाच्या जागी आले लक्षात ठेवा. नियमानं त्या ठिकाणी विसर्ग पाहिजे होता, पण ते विसर्गाच्या जागी आले. म्हणून ही उदाहरण लक्षात ठेवा. चुकून तुम्ही ही उदाहरणं व्यंजन संधीची म्हणताल, पण ही उदाहरणं व्यंजन संधीची नाहीत मित्रांनो. ही उदाहरणं विसर्ग संधीचीच उदाहरणं आहेत लक्षात ठेवा. ओके, येतं लक्षात. चला पुढं. पुढे बघा, चला पुढचे महत्वाचे उदाहरण पाहूया. निष्पाप, निष्पाप, निष्पाप. दुष्काळ, दुष्काळ, दुष्काळ. निष्कारण, निष्कारण. बरोबर. निष्पन्न, बघा सगळीकडे श आले, निष्पन्न. पुढे बघा, निष्फळ, निष्फळ. बहिष्कार, बहिष्कार लक्षात ठेवा. बरोबर. बहिष्कृत, बहिष्कृत. बाजर एवढं उदाहरण आपण सोडूया. हा विसर्ग संधीचा पुढचा नियम आहे लक्षात ठेवा. ओके, चला मग याचा विग्रह कसा करायचा बघा. निष्पाप लक्षात ठेवा, निही अधिक पाप असतं लक्षात ठेवा. बघा लगेच कळतं तुम्हाला, निही अधिक पाप. विसर्ग गेलाय, विसर्गाचा श होत असतो लक्षात ठेवा. विसर्ग गेला आणि विसर्गाच्या जागी श आलाय बघा. मग दुष्काळचा जिथं श आहे तो श काढून टाका आणि त्या शच्या ठिकाणी विसर्ग द्या. दुष्काळ कसं होईल मग, दुहू अधिक काळ होणार लक्षात ठेवा. काय होणार, काळ होणार. निष्कारण काय होईल मग, निही अधिक कारण होणार लक्षात ठेवा. निही अधिक कारण. निष्पन्न
निही अधिक पण होणार, लक्षात ठेवा. निष्फळ निही अधिक फळ होणार, लक्षात ठेवा. बरोबर. बहिष्कार बही अधिक कार होणार, लक्षात ठेवा. बघा एवढं सोपं आहे. मग बहिष्कृतचा कसा होईल? बही अधिक कृत होणार, बही अधिक कृत. ओके चला पुढे बघा. पुढचा आणखी एक आपण याचा नियम पाहूया, लक्षात ठेवा. विसर्ग संधीचा. बरोबर. पुढचा एक महत्वाचा नियम पाहूया आपण. चला. निश्चल निश्चल निश्चय आश्चर्य आश्चर्य. बरोबर. हरिश्चंद्र हरिश्चंद्र. निश्चय घेतला, आश्चर्य घेतला, निश्चल तो पण घेतला आपण. बरोबर. तपश्चर्या. आता बघा तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं षटक शहामृगाचा आला, लक्षात ठेवा. याचा तो निघून जातोय. मग कसं होईल बघा. निश्चलचा विग्रह कसा होईल? निही अधिक चल आहे, लक्षात ठेवा. झालं ना. इथं विसर्ग गेला, विसर्गाचा श आलाय बघा. मग अशी षटकोनाचा होतं, इथं शहामृगाचा आला. मग निश्चयचा कसा होईल? बरोबर. निही अधिक चय होणार, लक्षात ठेवा. आश्चर्याचा काय होईल? आहा अधिक चर्य होणार, लक्षात ठेवा. हरिश्चंद्राचा काय होईल? हरी अधिक चंद्र होणार. आणि तपश्चर्याचा काय होईल? तप अधिक चर्या होणार, लक्षात ठेवा. झालं ना. कसं बी नियम विचारता परीक्षेला आपल्याला सांगता आला पाहिजे. आता बघा या नियमाला किंवा याच्यापेक्षा दुसरी वेगळी उदाहरणं तुम्हाला सांगता आले पाहिजे, लक्षात ठेवा. बरोबर. दुश्चिन्ह दुहू अधिक चिन्ह. निश्चिंत निही अधिक चिंत. ह्याला अनुसरून असणारी दुसरी उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे, लक्षात ठेवा. ओके चला पुढचा नियम पाहू आपण. पुढची उदाहरण पाहूया. मनस्ताप मनस्ताप. निस्तेज निस्तेज. बघा. विस्तव विस्तव. निस्तब्ध निस्तब्ध. आता बघायचा विग्रह कसा करायचा लगेच कळलं पाहिजे. मनस्ताप मनाला झालेला ताप आहे, म्हणजेच काय असलो? मन अधिक ताप. विसर्गाच्या ठिकाणी स येत असतो, म्हणजे स काढून टाकायचा शब्दामधला आणि त्या ठिकाणी विसर्ग टाकायचा. निस्तेज काय होईल? निही अधिक तेज. विस्तव विही अधिक तव होणार, लक्षात ठेवा. निस्तब्ध निही अधिक तब्ध होणार, लक्षात ठेवा. झालं ना. कसलंही उदाहरण द्या आणि तुम्ही जेव्हा लेक्चर पाहाल पुन्हा लक्षात ठेवा. तुम्ही उदाहरणं मोजा. मी अख्ख्या सूरसंधीपासून आता विसर्ग संधी आपली शेवटपर्यंत आली आहे. किती उदाहरणं मी सोडून गेले, लक्षात ठेवा. मागच्या लेक्चरला आपण संधीच पाहिली, याही लेक्चरला आपण संधी पाहतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके चला पुढचं बघू. आणखी काही उदाहरणं आहेत का महत्वाची? चला पुन्हा एक शेवटची काही महत्वाची उदाहरणं पाहूया आपण. नमस्कार नमस्कार, लक्षात ठेवा. भास्कर तिरस्कार तिरस्कार. बरोबर. पुरस्कार पुरस्कार. एवढी उदाहरणं पाहूया आपण. ओके चला. नमस्कार कसं त्याचा विग्रह असतो? नम नमः अधिक कार असतो, लक्षात ठेवा. विसर्गाचा इथं पण स होतोय. भास्कर मग काय होईल? बहा अधिक कर होणार, लक्षात ठेवा. तिरस्कारचा काय होईल मग? तिरह तिरह अधिक कार होईल, लक्षात ठेवा. तिरह अधिक कार. पुरस्कारचा काय होईल मग? पुरह अधिक कार होणार, लक्षात ठेवा. ओके तर अशा प्रकारे लक्षात भरपूर झाले उदाहरण, लक्षात ठेवा. मग बाकी तुम्हाला उदाहरण सांगता आली पाहिजे, लक्षात ठेवा. वयस्कर वय अधिक कर. श्रेयस्कर श्रेय अधिक कर. यशस्कर यशः अधिक कर. तुम्हाला अशी उदाहरणं सांगता आली पाहिजे. ओके तर अशा प्रकारे आपली विसर्ग संधी संपली, लक्षात ठेवा. आणि पर्यायानं सगळी संधी आपली या ठिकाणी संपली, लक्षात ठेवा. ओके मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा. विसर्ग संधीची आपण किती उदाहरणं पाहिली बघा. भरपूर उदाहरणं आपण या ठिकाणी विसर्ग संधीची घेतली आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला विसर्ग संधीची आपण पाहिलेली सगळी उदाहरणं तुम्हाला सांगतो बघा. इथपासून आपण
इथपासून आपण विसर्ग संधी सुरुवात केली, लक्षात ठेवा. एवढी सगळी उदाहरणं, ही सगळी उदाहरणं आपण विसर्ग संधीची पाहिली आहेत. म्हणजे मी कुठेही उदाहरणामध्ये कमी केलं नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला भरपूर उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, बहुतांश यातली उदाहरणं ही परीक्षेला आलेलीच उदाहरणं, लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपली महत्वाची असणारी जो पुढचा टॉपिक होता तो म्हणजे संधी, या ठिकाणी आपल्याला संपल्या, लक्षात ठेवा. पुढच्या टॉपिकला आपल्याला लगेच सुरुवात करायची, लक्षात ठेवा. ओके, मी पुन्हा शेवटचे 2 मिनिट तुम्हाला संधीविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. संधी एखाद्या शब्दाचा विग्रह करता, लक्षात ठेवा, काना, मात्रा, वेलांटी, उकार, रस व दीर्घ याला महत्व असतं, ते बारकाईने बघायचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या शब्दाचा विग्रह करता आल्याशिवाय संधी ओळखता येत नाही. तिसरी गोष्ट, विग्रह येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करावी लागेल. स्वरसंधीची प्रॅक्टिस करा, व्यंजन संधीची प्रॅक्टिस करा आणि विसर्ग संधीची प्रॅक्टिस करा. या तीनही संधीची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला संधी लवकर येईल, लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपली संधी या ठिकाणी संपलेली आहे, लक्षात ठेवा. संधीनंतर पुढचा जो महत्वाचा असणारा टॉपिक आहे, लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचा टॉपिक आज आपल्याला शिकायचा आहे. तो टॉपिक पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण शिकूया. तो म्हणजे मराठीतला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. तो म्हणजे कर्ता आणि कर्म, लक्षात ठेवा. कर्ता आणि कर्म अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. कर्ता आणि कर्म तो शिकूया. कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा हे मी तुम्हाला शिकवतो, लक्षात ठेवा. कर्ता आणि कर्म, कर्ता आणि कर्म जर ओळखता आला पोरांनो तुम्हाला, तर तुम्हाला प्रयोग ओळखता येतो. सोपा आहे प्रयोग, बरोबर. कर्ता आणि कर्म तुम्हाला ओळखता आला तर तुम्हाला विभक्ती ओळखता येते, लक्षात ठेवा. कर्ता आणि कर्म ओळखता आला तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी येतात कर्ता आणि कर्मामुळे. क्रियापदाचे काही प्रकार आहेत महत्वाचे, ते तुम्हाला ओळखता येतात, लक्षात ठेवा. त्यासाठी कर्ता आणि कर्म आला पाहिजे. मग नेमका हा कर्ता आणि कर्म असतो कसा, लक्षात ठेवा. कर्ता आणि कर्म ओळखायचा कसा, याची काही उदाहरणं मी तुम्हाला सोडवतो. त्याचे काही हिंट आहेत, त्या हिंट देखील मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. एवढं आपण कर्ता आणि कर्म ओळखायला शिकूया. आणि मग आपण उद्याच्या लेक्चर पासून, लक्षात ठेवा, शब्दाच्या जातीला सुरुवात करूया. नाम शिकूया, लिंग, वचन, सामान्यरूप, विभक्ती, जे जे महत्वाचं आहे ते आपण शिकायला सुरुवात करणार, लक्षात ठेवा. ओके, चला आता कर्ता आणि कर्म आपण शिकूया. बघा, पहिली गोष्ट आपण कर्ता शिकूया. कर्ता म्हणजे काय मला सांगा. कर्ता कोणाला म्हणायचं, तर वाक्यात क्रियापदानं दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो तो कर्ता असतो, लक्षात ठेवा. बरोबर, वाक्यात कर्ता शक्यतो असतोच. काही अपवाद वाक्य वगळता प्रत्येक वाक्यात हा कर्ता असतो, लक्षात ठेवा. मग तो कर्ता शोधायचा कसा, कर्ता शोधण्याची पद्धत काय, लक्षात ठेवा, ते मी तुम्हाला सांगतो. मग कर्म कसं शोधायचं, कर्म शोधण्याची पद्धत काय, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग काही महत्वाची उदाहरणं देखील तुमच्याकडून मी तुम्हाला इथे सोडवून देणार, लक्षात ठेवा. ओके, चला बघा, क्रिया करणारा तो कर्ता आणि ती क्रिया भोगणारा, ती क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म असतं, अशी साधी सरळ व्याख्या. मग तो कर्ता शोधायचा कसा. आपला कर्ता आणि कर्म शिकायचं म्हणजेच काय, कर्ता आणि कर्म ओळखायला शिकायचं. वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा आणि वाक्यातील कर्म कसं ओळखायचं. ओके, चला आपण वाक्यातला कर्ता कसा शोधायचा बघा. आधी आपण कर्ता शोधूया. किरण शाळेत जातो असं वाक्य आहे. किरण शाळेत जातो असं वाक्य आहे. आता या वाक्यातला मला कर्ता शोधायचा. बघा, आपण कर्ता शोधायला चालू, लक्षात ठेवा. किरण शाळेत जातो. मग पहिली गोष्ट, या वाक्यात तुम्हाला क्रियापद कळता आलं पाहिजे. मग क्रियापद कोणतं आहे वाक्यातलं, जातो. बघा, कर्ता शोधण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतोय. सुरुवातीला वाक्यातला क्रियापद शोधायचं, शोधलं, जातो. दुसरं काम करायचं, क्रियापदाचा मूळ धातू काढायचा. धातू, आता धातू म्हणजे काय थोडक्यात सांगतो मला. क्रियापदाचा मूळ धातू काढायचा. धातू म्हणजे काय, तर क्रियापदाचं मूळ रूप, त्याला धातू म्हणायचं. काय म्हटलं, क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे कोण असतं, धातू असतं, लक्षात ठेवा. क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे धातू आहे. मग जातोचं मूळ रूप काय, जा. येतोच ए, लक्षात ठेवा. बरोबर, बसतो बस, खेळतो खेळ, खातो खा, वाचतो वाच, लिहितो लिही, बरोबर, पळतो पळ, मारतो मार, याला म्हणायचं धातू. येईल लक्षात तुमच्या आता. ओके, चला मग त्याचा मूळ धातू काय निघाला मला सांगा. जातो या क्रियापदाचा मूळ धातू काय निघाला, जा. बघा, आपण कर्ता शोधतो, मी पुन्हा एकदा सांगणार आहे, कर्ता शोधतोय आपण, जा. मग या धातूला प्रश्न विचारायचा. धातूला एक प्रत्यय लावायचा. काय प्रत्यय लावायचा बघा, धातूला आवश्यकतेनुसार नारा, नारी किंवा नारे
असा प्रत्यय लावायचा, लक्षात ठेवा. आता नारा कधी लावायचं, नारी कधी लावायचं, नारे हे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसनं कळतं. पुल्लिंग असेल तर नारा, पुस्त्रीलिंग असेल तर नारी, आणि नपुंसकलिंगी किंवा अनेक वचन असेल तर नारे असतं, लक्षात येतं. मग तिथं किरण आहे म्हणजेच काय शब्द तयार होईल, जाणारा असा शब्द तयार होईल, लक्षात ठेवा. आणि याला एक प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा, कोण किंवा काय. बघा, जाणारा कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा लागतो. मग जाणारा कोण का काय म्हणणार तुम्ही, इथं कोण म्हणणार. मग जाणारा कोण आहे, किरण. बघा, जाणारा कोण, उत्तर मिळेल अकरावी तुम्हाला किरण. याचा अर्थ किरण हा वाक्याचा कर्ता झाला. असा कर्ता शोधायचा. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला वाक्यातला कर्ता काय शोधायचा. बघा, पहिलं काम काय करायचं, वाक्यातील क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधलं. दुसरं काम त्या क्रियापदाचा मूळ धातू काढायचा. धातू काढला. धातू काढल्यानंतर त्याला आवश्यकतेनुसार नारा, नारी, नारे हा प्रत्यय लावायचा. लावला, जाणारा तयार झालं. आणि त्याला कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा. पुल्लिंग असेल तर कोण असतं, निर्जीव असेल तर काय असतं, लक्षात ठेवा. मग प्रश्न तयार झाला, जाणारा कोण, जे उत्तर मिळतं ते वाक्याचा कर्ता असतो, लक्षात ठेवा. मग जाणारा कोण आहे, किरण आहे, वाक्याचा कर्ता. आता इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत तुम्हाला एक सेन्स येत नाही तोपर्यंत याच पद्धतीने वाक्यातला कर्ता शोधायचा, लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने वाक्यातला कर्ता तुम्हाला मिळतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, वाक्यातला कर्ता काय शोधायचा, लक्षात ठेवा. पहिलं काम करायचं, वाक्यातील क्रियापद शोधायचं. दुसरं काम त्या क्रियापदाचा धातू काढायचा. तिसरं काम त्या धातूला नारा, नारी, नारे हा प्रत्यय लावायचा. आणि असं त्यापैकी एक लावायचा कोणतरी, आणि तो प्रत्यय लावून कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा. आणि जे उत्तर मिळतं, येणारं उत्तर हा वाक्याचा कोण असतो, कर्ताचा असतो, लक्षात ठेवा. येतं लक्षात. अजून एक उदाहरण सांगू. चला, पुढचं उदाहरण सांगतो. बघा, या वाक्यातला कर्ता आणि कर्ता शोधतो आपण. कर्म नाही, अजून कर्माकडे घेऊन लक्षात ठेवा आपण, बरोबर आहे. ज्ञानदा, ज्ञानदा पाणी पिते. सोपी सोपी वाक्य घेतो मी मुद्दाम, तुम्हाला समजा येऊ ना, लक्षात ठेवा. ज्ञानदा पाणी पिते. चला, या वाक्यातला कर्ता शोधायचा आपल्याला, बरोबर. सुरुवातीला आपण काय शोधणार आहे, क्रियापद. कोणतं क्रियापद आहे, पिते. कुठलं क्रियापद आहे, पिते. धातू काय निघण्याचा, पी निघणार, लक्षात ठेवा, पी, बरोबर. पी याला प्रत्यय काय लावायचा आहे, नारा, नारी किंवा नारे. मग इथं काय लावावं लागल, ज्ञानदा म्हणल्यावर नारी लावावं लागल. मग काय तयार होईल, पिनारी. काय शब्द आहे झाला, पिनारी, बरोबर. प्रश्न काय विचारायचा आहे, कोण किंवा काय. मग प्रश्न काय विचारला लागल, कोण, पिनारी कोण. उत्तर काय मिळलं, ज्ञानदा. अर्थ ज्ञानदा लेकरांनो वाक्याचा काय झाला, कर्ता झाला, लक्षात ठेवा. एवढा सोपा आहे, कर्ता सोपा आहे. तुम्हाला कर्म शोधताना अडचण जाते आहे. अगोदर शास्त्रीय पद्धतीने कर्म कसं शोधायचं हे मी तुम्हाला सांगणार, आणि मी तयार केलेला नियम सुद्धा मी तुम्हाला कर्म शोधताना सांगणार, लक्षात ठेवा. ओके, पहिली गोष्ट कळली तुम्हाला, कर्ता कळला. मी पुन्हा सांगतो कर्ता का शोधायचा. बघा, आणखी आपण शेवटी काही उदाहरण सोडून घेऊया. कर्ता का शोधायचा, पहिलं काम करायचं, वाक्यातील क्रियापद शोधायचं. दुसरं काम क्रियापदाचा धातू काढायचा. तिसरं काम त्या धातूला आवश्यकतेनुसार नारा, नारी, नारे प्रत्यय लावा, आणि असा प्रत्यय लावून त्याला कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा. येणारं उत्तर हा वाक्याचा कर्ताचा असतो. ओके, लक्षात राहील एवढं. चला, आता कर्म कसं शोधायचं बघूया आपण थोडक्यात. कर्म कसं शोधायचं, कर्म. आता कर्म म्हणजे काय असतं बघा, मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली. कर्ता कसं शोधायचा 3 वेळा सांगितलं. कर्ता शोधण्याची पद्धत काय. आता आपल्याला कर्म शोधायचं आहे. कर्म कसं, कर्म म्हणजे काय, तर वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्ता ज्याच्यावर करतो किंवा ती क्रिया ज्याच्यावर घडते किंवा ती क्रिया ज्याच्यावर घडणार असते ते वाक्यातील कर्म असतं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येकच वाक्यात कर्म असतं असं नाही, लक्षात ठेवा, बरोबर. प्रत्येकच वाक्यात कर्म असतं असं अजिबात नाही. काही ठराविकच वाक्य आहेत, म्हणजे काही ठराविकच क्रियापद आहेत ज्याच्यामध्ये कर्म असतं, आणि ज्या क्रियापदाच्या वाक्यात कर्म असतं ते सकर्मक क्रियापद असतं. शिकायचं आपल्या क्रियापदामध्ये पुढे, बरोबर. काही ठराविकच वाक्य आहेत किंवा ठराविकच क्रियापद आहेत की जी सकर्मक आहेत, लक्षात ठेवा, बरोबर. आता ते कर्म शोधायचं कसं आपण बघूया. बघा, क्रिया करणारा जर कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया पुढे कुठेतरी जात असेल तर त्या वाक्यात कर्म असतं. पण जर कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया तिथंच थांबत असेल, पुढे पास होत नसेल दुसरीकडं, तर त्या वाक्यात कर्म नसतं, लक्षात ठेवा. मग आता कर्म शोधायचं कसं, अगोदर मी तुम्हाला शास्त्रीय पद्धत सांगतो, लक्षात ठेवा. ओके, चला वाक्य बघायचं. बैल
बैल गवत खातो. बघा चला, बैल गवत खातो या वाक्यात आपल्याला कर्म शोधायचं. बघा कर्म शोधताना सुद्धा पुन्हा तेच काम करायचं, क्रियापद शोधायचं. काय क्रियापद आहे? खातो. काय क्रियापद आहे? खातो. पुन्हा तेच काम करायचं, धातू काढायचा, खा. बघा खाणारा कोण? बैल आहे. खाणारा कोण? बैल आहे. आणि खाणारा, नारा कोण म्हटलं की तो कर्ता असतो, लक्षात ठेवा. अगदी कर्ता बी शोधा आपण, बरोबर. आता धातू काय निघला? खा काढला. या धातूला एक प्रश्न विचारायचा मित्रांनो कर्म शोधण्यासाठी. बघा नीट लक्ष द्या, कुठला प्रश्न विचारायचा? न्याची क्रिया. इथं कुठली क्रिया आहे? खाण्याची क्रिया आहे. न्याची क्रिया कोणावर घडते? कोणावर घडते, लक्षात ठेवा. असा प्रश्न विचारायचा. प्रश्न खूप महत्वाचा. कर्म शोधण्यासाठी कुठला प्रश्न विचारायचा? न्याची क्रिया कोणावर घडते. मग इथं कुठली क्रिया आहे? खाण्याची क्रिया आहे. मग प्रश्न काय तयार होईल? खाण्याची क्रिया कोणावर घडते. आणि जर प्रश्न विचारला मी खाण्याची क्रिया कोणावर घडते, तर उत्तर येतं ते कर्म असतं. खाण्याची क्रिया ही गवतावर घडते, लक्षात ठेवा. काय खातोय? गवत. म्हणजे गवत हे वाक्यातील कर्म आहे, लक्षात ठेवा. असं करताना असं कर्म असतं, लक्षात ठेवा. आता वाटताना सोपं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही उदाहरण सोडाल तेव्हा तुम्हाला आणखी थोडं ते अवघड जातं. का? प्रॅक्टिस, बरोबर. न्याची क्रिया कोणावर घडते, येणारं उत्तर हे कर्म असतं. पण जर कर्ता शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, वाक्य लक्षात ठेवा, कर्ता शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि कर्म शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर एकच आलं, तर त्या वाक्यात कर्म नसतं, ते फक्त कर्ताच असतो. कसं? बघा विशाल धावताना पडला. चला आता वाक्यातलं कर्ता आणि कर्म आपण शोधूया. कशी गंमत आहे बघा. क्रियापद कोणता आहे? पडला. धातू काय निघणार आहे? पड. पडणारा कोण? पडणारा कोण? कोण आहे पडणारा? विशाल आहे. पडणारा कोण आहे? विशाल. नारा नारी नारे कोण? काय? कर्ता. म्हणजे विशाल हा वाक्याचा काय झाला, लक्षात ठेवा, कर्ता झाला. बरोबर. आता मला कर्म शोधायचंय. मी प्रश्न काय विचारणार आहे? पुन्हा क्रियापदाचा मूळ धातू काढला. प्रश्न विचारणार आहे पडण्याची क्रिया कोणावर झाली? कोण पडलंय? कोणावर झाली? विशालवर झाली. विशालच पडला, लक्षात ठेवा. रस्त्यावर पडत नाही. पडण्याची क्रिया कोणावर होते किंवा कोणावर झाली, लक्षात ठेवा. पडण्याची क्रिया कोणावर होते आहे? विशालवर होते आहे. म्हणजे विशालच कर्म असं असेल का? नाही. म्हणजे हीच मुलगा आणि हीच मुलगी असेल का? नाही. दोन गोष्टी वेगळ्या असतील. पण जेव्हा कर्ता आणि कर्म शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नातून दोन्ही उत्तरं एकच आली, तर त्या वाक्यात काय नसतं? कर्म नसतं, लक्षात ठेवा. फक्त कर्ताच असतो. कळतंय का? मग कर्म कसं शोधायचं पुन्हा एकदा सांगू. कर्म शोधण्यासाठी पहिलं काम करायचं, वाक्यातील क्रियापदाचा धातू काढायचा. त्या धातूला एक प्रश्न विचारायचा. न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारायचा. आणि येणारं उत्तर जर कर्त्यापेक्षा वेगळं असेल, बरोबर, येणारं उत्तर जर कर्त्यापेक्षा वेगळं असेल, तर ते वाक्यातील कर्म असतं, लक्षात ठेवा. अन्यथा कर्म असं नाही. ओके. अजून एक उदाहरण पाहायचं. चला अजून एक उदाहरण पाहू आपण कर्म शोधण्यासाठी. शेतकरी शेत नांगरतो. असं वाक्य आपण घेऊया. चला आता तोंडी ओळखाय. तोंडी. चला नांगरतो क्रियापद आहे. नांगर हा धातू निघणार आहे, लक्षात ठेवा. नांगरणारा कोण? शेतकरी. नांगरणारा कोण? शेतकरी. शेतकरी हा वाक्याचा काय झाला? कर्ता झाला, लक्षात ठेवा. बरोबर. आता आम्हाला पण कर्म शोधायचंय. मग कर्म शोधण्यासाठी आम्ही काय प्रश्न विचारणार, लक्षात ठेवा. न्याची क्रिया म्हणजे कुठली क्रिया आहे? नांगरण्याची क्रिया कोणावर होते, लक्षात ठेवा, किंवा कोणावर घडते. नांगरण्याची क्रिया कोणावर घडते. नांगरण्याची क्रिया कोणावर घडते. शेतकरीच नांगरत नाही, लक्षात ठेवा. तर म्हणतो नांगरण्याची क्रिया शेतकऱ्यावर घडते. शेतकरी शेतकऱ्याला कसा नांगरेल? नांगरण्याची क्रिया कोणावर घडते? शेतावर घडते, लक्षात ठेवा. म्हणजे काय नांगरतोय? शेतकरी नांगरतो. सॉरी, काय नांगरतोय? शेत नांगरतोय.
कोण नांगरतय? शेतकरी नांगरतो. म्हणजे लेकरांनो या ठिकाणी नांगरण्याची क्रिया ही शेतावर घडते, म्हणून शेत या वाक्यातील काय आहे? कर्म आहे. लक्षात ठेवा. शेत या वाक्यातील काय? कर्म आहे. येतं लक्षात काय म्हणतो मी? असा वाक्यातला कर्ता असतो आणि असं कर्म असतं. लक्षात ठेवा. पण कर्माच्या बाबतीत आणखी एक माझ्याकडे छान नियम आहे. मी तयार केलेला नियम आहे. लक्षात ठेवा. कदाचित त्याला अपवाद असेल, पण मला अजून तरी अपवाद सापडला नाही. मला कर्म आता कर्ता आणि कर्म शोधण्यासाठी मी काही उदाहरणं तुम्हाला देतो. लक्षात ठेवा. ती उदाहरणं आपण आधी सोडवूया आणि मग मी तुम्हाला एक शेवटी नियम सांगतो की कर्म कसं असतं. बघा, तुम्ही अभ्यास करताना घरी उदाहरणं सोडवताना तुम्हाला कर्ता शक्यतो चुकणार नाही. अपवाद एखाद्या वाक्यात तुमचा कर्ता चुकल, पण कर्म मात्र तुमचं बऱ्याच वाक्यातील चुकतं. लक्षात ठेवा. का? तर तुम्हाला पहिली गोष्ट एक तर प्रश्न नीट विचारता येत नाही. लक्षात ठेवा. हा जो प्रश्न विचारतो का मी, न्याची क्रिया कोणावर घडते, तो प्रश्न विचारताना आपली कुठतरी गडबड होते म्हणून आपल्याला ते चुकतं. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो. लक्षात ठेवा. तुम्ही प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला प्रत्येक घटकाची, प्रत्येक चॅप्टरची तुम्हाला घरी एक्स्ट्रा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याला आउट ऑफ मार्कापर्यंत जायचं. लक्षात ठेवा. आणि आउट ऑफ मार्कापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला ही प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ओके, चला बघा आता आणखी तुम्हाला आपण काही उदाहरणं सोडूया. चला आता मी काय उदाहरण लिहितोय. लक्षात ठेवा. इथं राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. मला दूध आवडते. बघा, हे वाक्य महत्वाचे आहे. यातला कर्ता आणि कर्म आपण शोधूया. मग आपलं चुकतं का? काय चुकतं नेमकं? कर्म शोधताना का चुकतं? मग ते कर्म शोधताना चुकू नये म्हणून काय करता येईल यासाठी मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार. लक्षात ठेवा. मला दूध आवडते. राजाला मुकुट शोभतो. बरोबर. विकास पाणी भरतो. विकास पाणी भरतो. समीक्षा अभ्यास करते. बघा आणखी काय उदाहरण सांगतो तुम्हाला मी. विठ्ठलाला किंवा नामदेवाला विठ्ठल दिसला. नामदेवाला विठ्ठल दिसला. नामदेवाला विठ्ठल दिसला. बरोबर. चला एवढी 4-5 उदाहरणं आपण सोडूया. चला बघा, कर्ता आणि कर्म शोधायचा कसा बघा. तुम्ही चुकणार. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार शोभतो, शोभणारा राजा करता मुकुट कर्म. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार आवडणारे मी, आवडण्याची क्रिया दुधावर होते. लक्षात ठेवा. पण असं नाहीये. आता बघा, कर्ता आणि कर्म या वाक्यातला का शोधायचा. आणखी बाकीची एक्स्ट्रा उदाहरण तुम्ही घरी सोडवू शकता. चला बघा, शोभ धातू निघतो. काय धातू निघतो? शोभ. प्रॉपर जर प्रश्न विचारला व्यवस्थित तुमचं चुकत नाही शकतो. लक्षात ठेवा. शोभणारा काय किंवा शोभणारा कोण आहे? लक्षात ठेवा. शोभणारा कोण आहे? राजा नाही शोभणारा. लक्षात ठेवा. शोभणारा कोण आहे? मुकुट आहे. लक्षात ठेवा. आधी करते शोधू आपण. शोभणारा मुकुट आहे. मुकुट या वाक्यातला कर्ता आहे. लक्षात ठेवा. मग तुम्ही लगेच म्हणता दुसरा प्रश्न, शोभण्याची क्रिया कोणावर घडते? राजावर घडते. तुम्ही लगेच राजाला कर्म करणार. पण थांबा जरा, या वाक्यात कर्म नाहीये. का नाहीये पुढे सांगणार आहे मी. अगोदर कर्ता शोधू आपण. चला, आवडतो क्रियापद. लक्षात ठेवा. वाक्यातलं आवड हा धातू निघाला. लक्षात ठेवा. त्याला नारे विचारायचं. आवडणारे काय आहे? चला, आवडणारे काय आहे? दूध आहे. लक्षात ठेवा. दूध हा वाक्याचा कर्ता आहे. लक्षात ठेवा. इथं दूध. लगेच म्हणणार आवडण्याची क्रिया कोणावर होते? माझ्यावर होते. मी लगेच म्हणणार मला कर्म आहे. पण इथंही थांबा जरा, गडबड करू नका. चला इथं बघा, भरतो क्रियापद आहे. भरणारा कोण आहे? लक्षात ठेवा. भरणारा कोण आहे? भरणारा कोण आहे? विकास आहे. लगेच कळतं. भरणारा कोण? विकास करताय. लक्षात ठेवा. थांबा, कर्म आपण नंतर शोधूया. अगोदर करते शोधूया. बरोबर. इथं बघा, करते. इथं करते क्रियापद आहे. करणारी कोण आहे? लक्षात ठेवा. करणारी कोण आहे? करणारी समीक्षा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथं समीक्षा वाक्याचा कर्ता आहे. लक्षात ठेवा. ओके. आणि शेवटचं वाक्य, पुढचं वाक्य बघा, नामदेवाला विठ्ठल दिसला. क्रियापद कोणता आहे? दिसलाय. लक्षात ठेवा. इथं दिस धातू निघतो. त्याला नारा प्रत्यय लावायचा. दिसणारा कोण आहे?
दिसणारा विठ्ठल आहे का नामदेव आहे मित्रांनो? तर दिसणारा विठ्ठल आहे. विठ्ठल हा वाक्याचा कर्ता आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला किमान एवढं तरी कळलं पाहिजे, पहिल्यांदा कर्ता तरी कळलं पाहिजे, लक्षात ठेवा. ओके, बघा म्हणजे मागचं सगळं बघा. पहिल्या वाक्यात मुकुट करता आहे, दुसऱ्या वाक्यात दूध करता आहे, तिसऱ्या वाक्यात विकास करता आहे, चौथ्या वाक्यात समीक्षा आहे, आणि पाचव्या वाक्य पहिला आपण नामदेवाला विठ्ठल दिसला, विठ्ठल करता, लक्षात ठेवा. ओके, तर आता या सगळ्या वाक्यात लक्षात ठेवा आपल्याला काय शोधायचंय? कर्म शोधायचं, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या वाक्यातलं कर्म शोधण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला प्रश्न काय कर्म शोधण्यासाठी तो विचारता आला पाहिजे. काय प्रश्न विचारतो आपण? शोभण्याची क्रिया कोणावर होते, लक्षात ठेवा. राजावर होत नाही. का होत नाही? मला एक महत्वाचं कारण सांगायचंय. आधी ज्या वाक्यात कर्म आहे ते कर्म आपण शोधूया. बघा, विकास पाणी भरतो, भरण्याची क्रिया कोणावर होते? काय भरतोय विकास? पाणी भरतोय, लक्षात ठेवा. या वाक्यातलं पाणी, लक्षात ठेवा, पाणी हे या वाक्यातलं कर्म आहे, लक्षात ठेवा. पाणी कर्म आहे कर्म. समीक्षा अभ्यास करते, करण्याची क्रिया कोणावर होते? काय करते आहे? अभ्यास करते आहे, या वाक्यातला अभ्यास कर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 5 वाक्यापैकी फक्त 2च वाक्यात कर्म आहे. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की प्रत्येक वाक्यात कर्म आलंच पाहिजे असं काही नसतं, किंवा प्रत्येक वाक्यात कर्म घ्यायचंच असंही नाही, लक्षात ठेवा. आता बघा, ह्या मुकुट, दूध हा जो करते आहेत ना पर्णव, हे करते, या असलं जर करता असतील तर वाक्यात कर्म कधीच नसतं, लक्षात ठेवा. एक तुम्हाला हिंट सांगतो आता कर्म कसं शोधायचं बघा. पहिली गोष्ट, कर्म कशाला म्हणायचं? वाक्यात जर क्रियापदानं दाखवलेली क्रिया कोणावर घडली असेल किंवा ती क्रिया घडणार असेल तर वाक्यात कर्म असतं, लक्षात ठेवा. मग वाक्यात कर्म असण्यासाठी पहिली गोष्ट, ती क्रिया करण्यासाठी वाक्याचा कर्ता हा सजीव असला पाहिजे. शक्यतो हा लक्षात ठेवा. अजून अपवाद सापडला नाही मला. तो कर्ता सजीव असला पाहिजे, लक्षात ठेवा. का? तर ती क्रिया सजीव व्यक्ती किंवा प्राणी, सजीवामध्ये पण 2च, व्यक्ती किंवा प्राणी असेल. म्हणजेच वाक्याचा कर्ता, लक्षात ठेवा. मी सांगतो पुढचं 2-3 मिनिटं अतिशय महत्वाचं मी सांगतो कर्ता आणि कर्माबद्दल तुम्हाला. वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणी असला तरच वाक्यात कर्म असू शकतं. पण याचा अर्थ असा नाही वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असलाच पाहिजे, वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असल्यास कर्म असतंच असं नाही. पण वाक्यात जर कर्म असेल तर वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणीच असेल. आणि जर वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर त्या वाक्यात कर्म कधीच येत नाही. आता इकडे बघा, मुकुट सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. आणि ज्या वाक्याचा कर्ता मुकुट आहे त्या वाक्यात कर्म कधीच असणार नाही, लक्षात ठेवा. दूध सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे. या वाक्यात कर्म कधीच असणार नाही. मग आता इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवायचं, कर्ता आणि कर्म ओळखताना तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही कर्ता शोधणार आधी, लक्षात ठेवा. आणि कर्ता बघायचं. आणि जर दिलेल्या वाक्याचा कर्ता सजीव असेल तर कर्म असतंच असं पण नाही आहे. तर वाक्याचा कर्ता व्यक्ती असेल, प्राणी असेल आणि त्या वाक्यात खरंच कर्म असेल तर ते तुम्हाला ओळखता येतं. पण जर वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर डोळं बंद करायचं आणि असं समजायचं की त्या वाक्यात काय नाही, कर्म नाही. म्हणून मी पुन्हा सांगतो, वाक्यात कर्म असण्यासाठी वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणी असला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि जर वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणी नसेल, निर्जीव असेल तर शक्यतो अशा वाक्यात कर्म येत नाही, लक्षात ठेवा. बरोबर का? पण वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असल्यावर वाक्यात कर्म असतंच असं देखील नाही, लक्षात ठेवा. बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथून पुढे आता उदाहरण सोडतो. तुम्ही बघा, तुम्हाला ज्या ज्या वाक्याचा कर्ता निर्जीव दिसेल त्या वाक्यात तुम्हाला कर्म कधीच भेटणार नाही, लक्षात ठेवा. कर्म भेटण्यासाठी, कर्म असण्यासाठी वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणी असतो, लक्षात ठेवा. एवढी जरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला बऱ्यापैकी वाक्यातलं कर्म शोधता येईल. मी सांगितलेली पद्धत तर आहेच आहे, लक्षात ठेवा. कर्ता शोधण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, कर्म शोधण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे, ती तर आहेच आहे. पण आता जी मी तुम्हाला शेवटी जी हिंट सांगतोय ती हिंट पण लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर वाक्यात कर्म नसतं. म्हणजेच वाक्यात कर्म असणे म्हणजेच लक्षात ठेवायचं, ज्या वाक्याचा कर्ता निर्जीव आहे त्या वाक्यात कर्म नाही म्हणायचं. आणि ज्या वाक्यात कर्म आहे त्या वाक्याचा कर्ता हा व्यक्ती किंवा प्राणीच असतो, लक्षात ठेवा. बघा तुम्ही कधी बघा. पण वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असल्यास कर्म असतंच असं बिलकुल नाही. वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असताना कर्म असू शकतं किंवा नसू शकतं. पण कर्म असेल तर कर्ता मात्र व्यक्ती किंवा प्राणीच असतो. आणि वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर वाक्यात कर्म कधीच असत नाही. संपलं. एवढ्या 2-4 ओळी लिहून घ्या, नंतर लक्षात ठेवा. खूप तुम्हाला या कामाला येतील. ओके, तर तुमचं काम आहे मित्रांनो आता
आता मी एवढी उदाहरणं तुम्हाला दिली, 2-2, 3-3 उदाहरणं सांगितली, ही 5-6 उदाहरणं मी तुम्हाला सोडून दिली. प्रत्येक ठिकाणी कसं सोडवायचं हे देखील सांगितलं. लक्षात ठेवा, मलाही मर्यादा आहेत, लक्षात ठेवा. फास्ट ट्रॅक बॅच आहे आपली. त्याच्यामुळं तुम्ही घरी जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस करा, लक्षात ठेवा. आणि तुम्ही घरी जेवढी जास्तीत जास्त उदाहरणांची प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला हे चांगलं येणार आहे. ओके, तर इथं आपण इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्ही कर्तान कर्म तुम्हाला ओळखता आला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी कर्तान कर्म विचारणार आहे. प्रयोगामध्ये कर्तान कर्माची खूप गरज लागते, लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपला संधी तर संपली, पण त्याचबरोबर आपण एक छोटासाच होता घटक पण महत्वाचा आहे, खूप कामाचा घटक असणारा कर्ता आणि कर्म हा जो घटक आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहायला. लक्षात ठेवा, तुम्ही घरी कर्ता आणि कर्माची प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते येऊन जाईल. लक्षात ठेवा. ओके, तर अशा प्रकारे आपला कर्ता आणि कर्म इतर संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला मित्रांनो आपण शब्द विचार, विकारी काय असतं, अविकारी काय असतं हे पाहू आपण. लक्षात ठेवा, विकारी अविकारी कशाला म्हणायचं, एवढं 2-3 कन्सेप्ट महत्वाच्या पाहू आणि मग आपण शब्दाच्या जातीला सुरुवात करूया. नाम शिकूया आपण उद्या आपलं नाम होईल. नाम, लिंग, वचन हे छोटे छोटे टॉपिक आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला बऱ्याच वेळा टीसीएचे मी पेपर बघितले, लिंग वचनावरती खूप वेळा प्रश्न आले. लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न आहे. तर लिंग, वचन, नाम हे जे नामावर अवलंबून असणाऱ्या 4 गोष्टी आहेत. नाम, नामाचं लिंग, नामाचं वचन, नामाची विभक्ती, नामाचं सामान्य रूप, मग सर्वनाम विशेषण वगैरे आपण हळूहळू ते आपलं होऊन जाईल. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या लेक्चरला आपण शब्दाच्या जातीला सुरुवात करूया. थँक्यू.